मुंबईकर एकदा जोरदार टाळ्या आणि आवाजही होऊ जाऊ द्यात. गणपती बाप्पा. या सुप्रीमो भारतीय टेनिस क्रिकेटच्या कक्षा रुंदावणारी स्पर्धा. पहिला बॉल मिडॉनच्या दिशेने खेळलाय. तिकडे एक धाव घेतलीये. एका बाजूला बांद्र्याचे अभिषेक आंगणे आणि जोडीला मुंबईच्या अंधेरीचे या वर्षीचे शतकवीर नागेश वाडेकर बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डिंग डॉंग रेड डेव्हिल्स हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. भारतीय टेनिस क्रिकेट मधील तारे सितारे घेऊन मात्र हाही संघ या ठिकाणी दाखल झालाय. दोन्ही संघांमधील ही मॅच पाहायला मिळते. सुप्रीमो खेळणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. सुप्रीमो पाहणं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि म्हणून आमचे हजारो चाकरमाने या मैदानात पहिल्याच दिवशी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. आपल्या सगळ्या मुंबईकरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेला फटका खेळलाय. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका सीमारेषा दिशेने जाईल आणि हा बॉल सीमारेषा पार चौकार. पहिल्या बॉलवर सिंगल आणि पुढच्याच बॉलवर नागेश वाडेकर यांनी चौकार खेचला. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग साठी त्यांना ओळखलं जातं. आणि आता भन्नाट सुरुवात उमेश US11 संघाच्या वतीनं. नागेश वाडेकरची 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 5. या मुंबईकराची सध्या चर्चा आहे. छोट्याशा टीम मधून पुढे आला आणि आता मोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्याची दखल घेतली जाते. नागेश वाडेकर स्ट्राईकवर पाहायला मिळतं. समोर राजेश सोरटे. हो यावेळेला एक चांगला बॉल होता. थोडेसे मागे गेले आणि बॉलला शॉर्ट थर्ड मॅचच्या दिशेने ढकललं. तिकडे एक धाव मिळणार आहे. टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने रोटेट झाला. थोडा लो राहिला होता आणि त्याचमुळे संयम बाळगताना फक्त बॉलला प्लेस करायचा उद्देश होता. बॅटची आउटसाइड एज घेऊन एक सिंगल कंप्लीट केली. स्ट्रायकरला पुन्हा एकदा अभिषेक आंगणे. धावसंख्या 6. 7 सामने खेळले. 13 विकेट घेतलेत राजेश सोरटे यांनी. यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी. हो डायरेक्ट हिट होताना पाहायला मिळतोय. अचूक फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. इरफान मलिक होते. यालाच म्हणतात सुप्रीमोचा क्रेज. तुम्हाला प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला आपलं 100% योगदान द्यावंच लागेल. तुम्ही फलंदाजी करा, गोलंदाजी करा, क्षेत्र रक्षण करा. आणि इरफानचा तो डायरेक्ट हिट नॉन स्ट्रायकर्स एंडला. आणि अभिषेक ज्याने कुठेतरी डोकं वर काढण्याचा प्रयत्न केला होता त्याला थांबवण्याचं काम इरफानने केलं. धक्का बसतोय पहिला. टीम US उमेश 11. पाय ठेवायला सुद्धा जागा नाहीये. मनीषजी आज पहिलाच दिवस आहे. फायनलच्या दिवशी काय असेल. ही मुंबई आहे. मुंबई पहा. हार्बर वाले आलेत, सेंट्रल वाले आलेत, वेस्टर्न वाले आलेत, ईस्ट वाले आलेत, वेस्ट वाले आलेत, टावर वाले आलेत, बिल्डिंग वाले आलेत, चाळी वाले आलेत, सोसायटी वाले आलेत. अख्खी मुंबई आली आहे का? यस आली आहे. IPL कोणाला बघायचे? आम्हाला बघायचे आहे सुप्रीमो चषक ही स्पर्धा. आणि त्यासाठी सर्व प्रेक्षक जातीने या स्टेडियमवर उपस्थित राहिलेले आहेत. बघा LED स्क्रीनच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया अंतर ठेवा. त्या ठिकाणी विद्युत प्रवाह आहे. अपघात होणार नाही याची काळजी घ्या. तब्येत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न राहिला करा. नवीन बॅटर अमित कोरी येत आहेत. मुंबईच्या चुनाभट्टी परिसरातील एक दर्जेदार फलंदाज. आल्या मला 100 लोक भेटली. त्यातले 100 लोक चुनाभट्टीचे भेटले. आम्ही अमितची बॅटिंग पाहायला आलोय. अशा प्रत्येकाचे प्रत्येक एरियातून 100 चाहते इकडे आलेले आहेत. हाच क्रेज प्रत्येक फलंदाजांनी जमवलेला आहे. कारण फलंदाजाला आवडतं त्यांचा चाहत्यांचा प्रेम आणि चाहत्यांचं प्रेम टिकवण्यासाठी प्रत्येक फलंदाज खेळतोय. स्ट्रायकर सेंडला. तब्येत मॅचच्या दिशेने. हो यावेळेला मात्र अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय आणि टप्पा पडल्यानंतर आतल्या बाजूला टर्नही होतोय. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 7 आणि विकेट आलेली आहे. माझ्या बरोबरने भाईंदरचे एक युवा समालोचक मनीषजी पाटील हे देखील गतवर्षीपासून स्पर्धेशी जोडले जात आहेत. मनीषजी काय म्हणाल? 7 धावा 1 विकेट. मला एक योगायोग सांगावा असं वाटते. संजय म्हात्रे मला करेक्ट करतील की मागच्या 3 डावांमध्ये 7 धावा पहिल्या षटकानंतर 1 विकेट. म्हणजे मागच्या 3 डावांमध्ये तोच योगायोग चंदू सर पाहायला मिळालाय. तर सुप्रीमो चषकाची अशी सुरुवात प्रेक्षकांना खेळवून ठेवणार आहे. हो पहा, काळ बदलला, क्रिकेट बदललं, लीग मॅचेस आल्या, मोठमोठ्या स्पर्धा आल्या, परंतु सुप्रीमो चषकाची जादू ही सुप्रीमो चषकाची जादूच आहे. आणि हे स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडू जेवढे आतुर असतात ना, आपले मुंबईकर त्याच्यापेक्षा जास्त आतुर असतात.
पहा इकडे यायचं म्हणजे कोणी सांताक्रूजला उतरून कधी रिक्षाने येत आहेत, कोणी चालत येत आहेत, कोणी जर पाहिलं तर बसने येत आहेत, कोणी कुर्ल्याला उतरत आहेत, तिकडनं नाही रिक्षा मिळाली तर ते कुणाला लिफ्ट मागून या ठिकाणी येत आहेत. परंतु सगळ्यांनी हे एअर इंडियाचं ग्राउंड गाठलेलं आहे आणि आज पहिल्याच दिवशी स्पर्धा सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळते आहे. ही तर जादू आहे या स्पर्धेची आणि म्हणूनच पोतनीस साहेबांचे आम्ही आभारी आहोत. कारण खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेटमध्ये जी क्रांती झाली, आज टेनिस क्रिकेट जगभर गेलं, त्याच्यामध्ये सुप्रीमोचा वाटा खूप मोठा आहे. ते आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे की काय तब्बल 65 संघांनी सहभाग नोंदवला होता. हे पहा प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा, या मॅचचा. पहिली ओव्हर झाल्यानंतर गोलंदाजीसाठी दिल्लीचे गोलंदाज येत आहेत संदीप यादव सँडी, परंतु मैदानाच्या आतमध्ये चुनाभट्टीचे अमित कोरे आणि जोडीला जर पाहिलं तर अंधेरीचे नागेश वाडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काय जबरदस्त माहोल पहिल्याच दिवशी झालाय. मुंबईकर क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे दर्दी आहेत. इकडे दिवसा क्रिकेट असू देत किंवा रात्री क्रिकेट असू देत, उन्हाळ्यात क्रिकेट असू देत, नाहीतर पावसाळ्यात क्रिकेट असू देत, नाहीतर असू देत हिवाळ्यात, आम्ही गर्दी करतो म्हणजे करतो. आणि म्हणूनच मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि आज या क्रिकेटच्या पंढरीमध्ये उत्सव सुरू झालाय. या ठिकाणी क्रिकेटचा नाव त्याचं सुप्रीमो आणि म्हणूनच या स्पर्धेसाठी आपण सगळेजण सातत्याने आतुर होतो, कधी येणार सुप्रीमो. हो, सुरू झाली आहे सुप्रीमो. ओहो, क्या वेळेला टप्पा पडतोय. बॉल थोडीशी उसळी घेताना पाहिला मिळाला आणि निर्धाव जातोय. सँडीची सुरुवात या षटकाची बाउन्सरने झाली. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी निवडला होता आणि खेळपट्टीला अनालाइज करताना त्यांनी खांद्याचा योग्य वापर केला आणि पहिलाच बॉल या षटकातला डॉट आला. चांगली सुरुवात सँडी यादवची. यस, आणि मुंबईच नाही तर आजूबाजूच्या शहरातून, जिल्ह्यातून, राज्यातून देखील प्रेक्षकांनी मुंबई गाठली आहे आणि सांताक्रूजचं हे एअर इंडियाचं मैदान सुप्रीमो ट्रॉफीसाठी गाठलंय. यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल ढकलण्याचा प्रयत्न राहिला, कव्हरच्या क्षेत्रात मात्र बॉल ढकलला खरा. एक धाव घेतली आहे, दुसरीचा कॉल दिलाय आणि दुसरीची धाव देखील इकडे पूर्ण केलेली आहे. म्हणजे या मैदानामध्ये एका एका धावेचं महत्व आहे. मैदान मोठं आहे, सिक्स मारणं इकडे कुणाचंही काम नाही असं म्हटलं जातं. एखाद्याने षटकार मारला ना, तो पहा तो चाललाय ज्याने सुप्रीमो मध्ये सिक्स मारलाय, त्याच्यामुळे इकडे सिक्स मारणाऱ्याचा एक वेगळा आदर असतो. चंदू सर, आणि आपण तर सुप्रीमो खेळले सुद्धा आणि आपण या 6व्या पर्वा समालोचन करताय सुद्धा, त्याचमुळे समालोचन करताना तुम्हाला अजून जास्त कळते की खेळाडूला काय नेमकं करायचंय. कारण गोलंदाजी करताना तुम्ही एकाच डावामध्ये 3 विकेट्स मिळवल्या होत्या. यस, ते माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की स्पर्धा खेळायलाही मिळाली आणि समालोचनासाठी देखील. या वेळेला थोडीशी उसळी होती, इकडे संयमही लागतो आणि वेळेला आक्रमणही करावं लागतं मनीष सर. आणि म्हणूनच या स्पर्धेची बातच न्यारी आहे. मुंबईकर चाकरमानी आपल्या ऑफिसमधून सुटल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात घरी सांगतात आम्ही जेवायला रात्री लेट येऊ, परंतु पहिला आम्ही सुप्रीमो पाहायला जाऊ. मुंबईकरांची एक खासियत आहे, मुंबईकरांची घरं लहान असतात परंतु मनं मात्र मोठी असतात. अशा मोठ्या मनाचे सगळे मुंबईकर इकडे दाखल झालेत. या सगळ्या मुंबईकरांचं स्वागत. पहिल्याच दिवशी तुडुंब गर्दी आणि प्रेक्षकांचा जनसागर एअर इंडिया स्पोर्ट्स ग्राउंडवर. ही ओळख आहे सुप्रीमो चषकाची. सँडी, हो हो हो, वेगवान चेंडू खोलवा टप्प्याचा टाकला, परंतु तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न होतोय खरा आणि एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते 11 धावा. दोन्ही संघांमध्ये 11 पर्व खेळणारे खेळाडू आहेत. म्हणजे कृष्णा सातपुते ज्यांनी 11 पर्व खेळलेत आणि प्रीतम हे जे कॅप्टन आहेत US मुवेश इलेव्हनचे, ते सुद्धा 11 पर्व खेळले. त्याचमुळे आता प्रतिष्ठेची लढाई ही असेल. हो, प्रतिष्ठेची प्रत्येक मॅच आहे इकडे. म्हणजे तुम्हाला पुन्हा नाही, एकदा चुकलात की चुकलात, वर्षभर वाट पाहावी लागते. त्यामुळे इकडे खेळणं तेवढंच महत्वाचं आहे आणि मॅच देखील. हो हो, चांगला बॉल याही वेळेला पाहायला मिळतोय. सँडी अँगल बनवत गोलंदाजी करतात. दिल्लीच्या या गोलंदाजाला काही वर्ष आम्ही जरूर पाहतोय आणि अँगल बनवत बॉलला आतमध्ये आणण्याचं एक अजब कसब आहे. परंतु गेल्या 2 वर्षात नागेश वाडेकर मुंबईतील असा उभरता खेळाडू म्हणून पुढे आला ज्याच्या नावाची चर्चा व्हायला लागली आणि ज्याची चर्चा होते तो ओपनिंगला सुद्धा येतो आणि सध्या ते ओपनिंगला पाहायला मिळत आहेत. नागेश वाडेकर बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी. टायमिंग तर तेवढ्या प्रॉपर होताना पाहिला नाहीये, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. बॉल हातातून निसटला, इकडे चुकीला माफी नाही. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. या एअर इंडिया स्पोर्ट्स ग्राउंडवर चौकार षटकार खेचणं कठीण आहे, पण डीप मध्ये बॉल जर गेला तर 2 धावा काढणं सोपं आहे आणि म्हणून या 2 धावा पूर्ण केल्यात. 2 षटकाचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना US उमेश इलेव्हन या संघाची धावसंख्या जाते ती म्हणजेच 1 गडी बाद 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आपण मागच्या
सामन्याला पहिल्या डबल अनालाइज केलं तर पहिल्या 5 षटकांमध्ये 29 धावा होत्या आणि 8 षटकांनंतर 69 झाल्या. त्याचमुळे पेशन्स हा सर्वात महत्त्वाचा आहे सुप्रीमो चषक खेळण्याचा. हो अगदी. इकडे म्हणजे सगळ्यांची टेस्ट असते, बॉलरची टेस्ट, फिल्डरची टेस्ट, सगळ्यांची टेस्ट असते आणि त्याचबरोबरने प्रेक्षकांची सुद्धा टेस्ट. जर तुम्ही लवकर नाही आलात तर बसायला जागा नाही, तुम्हाला मॅच उभी राहूनच पाहायला मिळते. त्याच्यामुळे इकडे सगळेच म्हणूनच कौतुक करावं लागेल. या स्पर्धेची चर्चा किती करावी तेवढी कमी आहे. कारण सुप्रीमो म्हणजे ज्या वेळेला मी देखील खेळायला सुरुवात केली किंवा समालोचनाला सुरुवात केली, पहिलं स्वप्न हेच होतं की कधी एकदा सुप्रीमोला समालोचन करायला मिळेल आणि आज 6व्यांदा समालोचन करण्याची स्पर्धेमध्ये संधी देखील मिळते. आणि आज एक वेगळाच माहोल. पहिल्याच दिवशी अगदी पाय ठेवायला जागा नाहीये. त्याच्यामुळे उद्यापासून प्रेक्षक मला वाटतं थोडेसे लवकरच येतील. लवकर गेलात तर जागा, नाहीतर अगदी बाहेर देखील बरेचसे प्रेक्षक आताही उभे आहेत. ओ यावेळेला आणखीन एक कमबॅक करणारा चेंडू. राजेश सोरटे पुन्हा एकदा गोलंदाजीला आलेत खरे, परंतु यावेळेला या षटकाची सुरुवात देखील खूप चांगली. अमित यांच्यासाठी आतमध्ये चेंडू आणला. मिस्ट्री बॉलर आहेत राजेश सोरटे आणि त्यांची मिस्ट्री सोडवणं भल्या फलंदाजांसाठी थोडं कठीण जातं आणि तेच पाहायला मिळते. एक चांगला बॅटर आहे अमित कोहली, पण स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला हा चेंडूला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेत. फिल्डर त्या ठिकाणी आलेत. इरफान फेकी करतील. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 14. ही स्पर्धा जर मनीष सर पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी जागृत करणारी स्पर्धा आहे. ज्यांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं रडायचं नाही, लढायचं. आणि ही मुंबई आपली आहे, आवाजही आपलाच असणार. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. आणखीन एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय. फुटवर्क पूर्णता चुकते. नागेश प्रयत्न मोठ्या फटक्यांचे ते करतायत, पण शरीराची दळणघडण व्यवस्थित झाली पाहिजे. बघा बॅट स्विंग चांगला आहे, पण खूप जास्त दुरूनचा हा बॉल अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहेत. 14 धावा. यावेळेला फटका तर खेळला गेला. पाहूया, फटका चांगला आला आणि यावेळेला सुद्धा बॉलने ओलांडली आहे सीमारेषा. 4-4-4 चौकार. चौकार आलाच पाहिजे आणि तो आलाय. आणि या डावात आपण पाहिलं तर नागेश वाडेकर यांच्या वतीनंच पहिला चौकार आला होता आणि आता दुसरा चौकार सुद्धा त्यांच्याच बॅटमधून मिळाला US उमेश 11 या संघाला. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आता 18. ही स्पर्धा दरवर्षी एक नवनवीन खेळाडूंना हिरो बनवते. नागेश वाडेकर सध्या. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. तडब्यांच्या दिशेने बॉल निघाला. एक धाव तिकडे घेतली जाईल. फिल्डर येत आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय. अतिशय जलद गतीने प्रयत्नही त्या ठिकाणी केले गेले आणि धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. लगबग असते सगळ्यांचीच, कारण या हिरवळीवर खेळण्याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि दूरवरच्या एंडला थ्रो केला आणि त्याचमुळे थोडासा चान्स मिळाला फलंदाजांना आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफली पोहोचण्याचा आणि म्हणूनच डबल कंप्लीट केलेले. आता नागेशचा आत्मविश्वास वाढलाय, कारण उमेश 11च्या 20 धावा आणि त्यापैकी 17 धावा नागेश वाडेकरच्या. प्रेक्षकांना एक विनंती आहे. LED ऑल आहे चारी बाजूला. आपण त्याच्या कृपया थोडंसं मागेच उभे राहा. त्याच्यावरून विद्युत प्रवाह होत आहे. आपल्याला विजेचा धक्का लागू शकतो. याची काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची. कृपया सगळ्यांना कळकळीचं आव्हान. सगळ्यांचं स्वागत. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर काय कटर्स मात्र सातत्याने या ठिकाणी टाकतायत. आणि इकडे ओव्हर नंबर जर पाहिलं तर 3 संपली खरी, परंतु धावसंख्या 1 विकेट माघारी परतल्यानंतर 20 धावा. बघा कृपया सातत्याने सूचना देतोय. LED स्कर्टिंग ज्या आहे त्या स्कर्टिंगच्या थोडं अंतर ठेवून उभं राहा. विद्युत प्रवाह आहे, अपघात होण्याची शक्यता आहे. आम्ही तुमच्या काळजीपोटी ही सूचना देत आहोत. पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसात सर्व काही सुरळीत घडावं हीच अपेक्षा आपण सर्वांची आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते US उमेश 11 या संघाची. 1 गडी बाद 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3. मुंबईतील प्रत्येक जण या ठिकाणी आलाय. म्हणजे जो आपल्या विभागासाठी क्रिकेट खेळलाय, एरियासाठी क्रिकेट खेळलाय, मंडळासाठी क्रिकेट खेळलाय, चाळीसाठी क्रिकेट खेळलाय, त्या सगळ्यांनी इकडे मुंबई हे मैदान गाठलंय. कोणी अंडरआर्म क्रिकेट खेळणारे, कोणी ओव्हरआर्म क्रिकेट खेळणारे, कोणी लेदर क्रिकेट खेळणारे, हे सगळे सुद्धा इकडे आलेत. कारण वर्षातून येणारा हा सोहळा आपल्याला पाहायचा आहे. ज्यांना शक्य नाहीये 70-70 स्पोर्ट्सवर घर बसल्या मोठ्या प्रमाणावर चाहते सुद्धा आनंद घेत आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करू. परंतु सुप्रीमो
हा एक मी तर म्हणेल टेनिस क्रिकेटरांसाठी जर पाहिलं तर एक वेगळी पर्वणी आहे आणि ज्याने सुप्रीमो खेळली त्याचं जीवन धन्य झालं असं देखील म्हणावं लागेल. मी तर म्हणेल खेळली नाही, ज्यांनी पाहिली तो सुद्धा धन्य झालाय. आणि अशा प्रकारची असणारी सुप्रीमोसाठी काम करणारे मग पंच असतील, मग समालोचक असतील, मग स्कोरर असतील, आमचे कॅमेरामन असतील आणि सुप्रीमोशी जुडलेला प्रत्येक घटक तो सुद्धा धन्य झाला असेल. कारण सुप्रीमो आणि सुप्रीमो. जाऊयात चौथ्या ओव्हरच्या दिशेने. हो, पहिला बॉल जर पाहिलं तर अतिशय जबरदस्त पहिला मिळाला. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर जिल्हा सांगली, तालुका 32 शिराळा आणि गाव मांगले विजय पावले टेनिस क्रिकेटला थक्क करून सोडणारा खेळाडू. मात्र गोलंदाजीसाठी विजय पावले ज्यांच्या नावावर या स्पर्धेमध्ये 10 सामन्यामध्ये 18 विकेट सुद्धा आहेत. मणीजी चंदू सर, चौथ्या षटकामध्ये विजयला बोलवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हा क्रमबदल खूप महत्त्वाचा आहे. योगेश पेंडकर ज्यांचं स्वप्न आहे, डिंग डॉंगचं स्वप्न आहे सुप्रीमो चषक जिंकण्याची आणि त्याचमुळे 11व्या पर्वापर्यंत तो शोध काय पूर्ण झाला नाही. पण पाहूया या वर्षी नेमकं काय गुड उलगडतंय का डिंग डॉंगचं. विजय पावले हो, इकडे आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर प्रभावित करणारा होता. व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे आणि किंवा हे त्यांच्याकडे खूप जबरदस्तरित्या आहे. सातत्याने गोलंदाज टप्पा परिवर्तन, गती परिवर्तन करत असतात. मनीजी स्टॉक बॉल आहे चंदू सर त्यांचा आणि तो खूप चांगल्या पद्धतीने योग्य त्या वेळी ते हाताळतात सुद्धा. फलंदाजाचा अप्रोच ओळखून, फलंदाजाचा स्टान्स बघून ते चेंडूची हाताळणी केली जाते. नागेश अटॅकिंग मोडमध्ये आहेत, सेट झालेत आणि त्यांना थांबवण्यासाठी विजय पावलेचा पर्याय वापरलाय. यस, नागेश वाडेकर यावेळेला बिग हिट. हो 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 हो, भिरकावून दिलाय बॉल, सीमा रेषा पार. षटकार, सुप्रीमो षटकार. वॉट अ स्ट्रोक, पिकअप स्ट्रोक. ऑफस्टंपच्या बाहेर सरकले आणि डीप मिड विकेटला क्लिअर करताना बॉलला थेट प्रेक्षक स्टँड मध्ये पाठवलंय. आपलं क्रिकेट ग्रेट करायचं असेल तर सतत अपडेट व्हावं लागतं आणि तेच अपडेट आता मैदानाच्या आतमध्ये नागेश वाडेकरचे 2 चौकार या अगोदर आणि आता षटकार त्यांच्या वतीनं US11 उमेश लिमणे संघासाठी मिळतो आणि या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. आता वेग पकडते 27 धावा. 27 धावा. पहा इकडे क्षणाक्षणाला, धन्यवाद, इकडे क्षणाक्षणाला पारडं बदलतं या खेळामध्ये आणि सध्या चर्चा नागेश वाडेकर या नावाची आहे. याही वेळेला फटका खेळलाय, त्या ठिकाणी फिल्डर येताना पाहिला मिळतात. बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळेल. एक मोठा फटका विजय पावले यांच्या विरुद्ध जो खेळला ना त्याने पुन्हा एकदा मॅच मध्ये आणले. या ठिकाणी साजन पाटील, त्याचबरोबर जर पाहिलं तर उमेश कोळे यांचा संघ सातत्याने ही स्पर्धा खेळतोय. अर्पितजी चतुर्वेदी दुसऱ्या बाजूला त्यांचाही संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चंदू सर, खूप चांगलं क्रिकेट आता US उमेश 11 या संघाच्या वतीने खेळलं जातं. त्यांना माहिती आहे की डिंग डॉंगचा अप्रोच काय आहे, त्यांचा संघ कसा बांधलेला आहे आणि त्या संघासमोर आपण देखील उभं राहण्यासाठी तसा खेळ होणं आवश्यक आहे आणि तो खेळ आतापर्यंत एका बाजूने नागेश वाडेकरचा होतोय. यस, नागेश वाडेकर सध्या चर्चा आहे या नावाची. ज्या पद्धतीने त्यांनी खेळली या डावाचे नायक, 2 चौकार आणि 1 षटकार, 24 धावांवर बॅटिंग करतायत नागेश. या वेळेला अमित कोरी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर नागेश दोघे एक कलात्मक फटका पाहिला मिळालाय. टाळ्या अख्ख्या मैदानाच्या होतील. सुंदर सुंदर अतिसुंदर फटका या ठिकाणी येताना पाहिला मिळालाय. 77 स्पोर्ट्सवर आपण पाहतोय फुल टॉस होता, ड्राईव्ह केलं, कव्हरला कॅप शोधला आणि क्षेत्ररक्षक बॉलला चेस करण्या अगोदर बॉल सीमारेषे बाहेर गेला. आपला साथीदार जर चांगला खेळायला लागला तर आपल्या प्रयत्नांना पंख लागतात. चौकार येतोय अमित कोरीच्या बॅटमधून. यस, मी तर म्हणेल मुंबई क्रिकेटला जे शैलीदार फलंदाज लाभले ना त्यातील एक नाव आहे अमित कोरी आणि तीच शैलीदार फलंदाजी. काही फलंदाजाची फलंदाजी पाहत राहावी अशीच असते आणि त्याच्यापैकी एक नाव आहे सुना भट्टीचं, ते म्हणजे अमित कोरी. जोडीला नागेश वाडेकर. यावेळेला बिग हिट, फटका समोर उडवलाय, टायमिंग तेवढा नाहीये आणि तिकडे विकेट येताना पाहिला मिळेल. कृष्णा सातपुते यांच्याच हातात हा चेंडू जाताना पाहिला मिळेल. अमित कोरी आउट होत आहेत. लेंथ बॉल होता, लॉफ्ट केलाय, एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी. कृष्णासाठी हा सोपा झेल आणि जी पार्टनरशिप बिल्टअप होत होती, ज्या पार्टनरशिपने डोकेदुखी वाढवली होती डिंग डॉंग रेड डेव्हिल्स अमर साईची, ती डोकेदुखी दूर करण्याचं काम विजय पावले यांनी केलेलं आहे. आणि धावसंख्या पाहतोय आम्हाला कळवत आहे सोनम चव्हाण, धावसंख्या 32, 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2. यस,
मुंबईचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सुप्रीमो मुंबई क्रिकेटची पंढरी आहे. याच मुंबईतून जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली आणि आता ते जगभर जाताना पाहायला मिळत आहे. परंतु याच मुंबईच्या क्रिकेटसाठी काही 4 ओळी लिहिण्याचा प्रयत्न मी सुद्धा केलाय आणि तो या ठिकाणी ऐकवण्याचा प्रयत्न नक्की करेल. आम्ही मुंबईच्या क्रिकेटचे वारकरी, आम्ही मुंबईच्या क्रिकेटचे वारकरी, आम्ही मुंबईच्या क्रिकेटचे वारकरी. आमचे क्रिकेट असते शनिवारी आणि रविवारी. आम्ही मुंबईच्या क्रिकेटचे वारकरी. कधी टेनिस, कधी लेदर, कधी अंडरआर्म. क्रिकेट आमचे जीव की प्राण भारी, कारण आम्ही टेनिस क्रिकेटचे वारकरी. कधी हार्बर, कधी सेंट्रल, तर कधी वेस्टर्न, तर कधी मेट्रोची करतो वारी. आम्ही क्रिकेटचे वारकरी, आम्ही क्रिकेटचे वारकरी. कधी मंडळासाठी, कधी इमारतीसाठी, कधी खेळतो टीमच्या नावासाठी. आम्ही मुंबईच्या क्रिकेटचे वारकरी. आम्हाला थांबवत नाही ऊन, आम्हाला थांबवत नाही थंडी, नाही थांबवत पावसाचे पाणी, कारण आम्ही मुंबईच्या क्रिकेटचे वारकरी. टपरीवरचा चहा, बर्फाचा गोळा आणि नाक्यावरचा वडापाव या सर्वांची बातच न्यारी, कारण आम्ही मुंबईच्या क्रिकेटचे वारकरी, मुंबईच्या क्रिकेटचे वारकरी. उद्याच्या मॅचेस देखील तेवढ्या जबरदस्त असणार आहेत. देवबाग मालवणचा सुपरस्टार म्हणजेच दर्शन बांदेकर आणि बाहुबली ज्याने सर्वाधिक वेळा सुप्रीमो जिंकली आहे, एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. दीपक दादा प्रतिष्ठान, ग्लोरियस स्पोर्ट्स सिंधुदुर्ग विरुद्ध बालाजी क्लब मुंबई. त्यानंतर जगत सरकार, एंजल धमाका कोलकाता टीम मध्ये आणि 11च्या 11 वर्ष एकाच नावाने खेळलेली टीम या स्पर्धेमध्ये विक्रोलियन्स, रोहित 11 मुंबई, मंगेश वैती यांच्या नेतृत्वाखाली हा 4 बलाढ्य संघांचे सामने उद्याही पाहायला विसरू नका आणि उद्याही यायला विसरू नका. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि आता आपल्याला घेऊन जातोय मुख्य समालोचक म्हणून मीरा भाईंदरचा उभरता आवाज मणिजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद चंदू सर. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32-8च्या गतीने धावफलक सजवलेला आहे. एक सुरुवात चांगली होते. 2 फलंदाज जरी बाद झालेत. अभिषेक अंगणे धावचीच्या स्वरूपात बाद झाले आणि अमित कोरी हे झेलचीच्या स्वरूपात बाद झाले. नागेश वाडेकर यांची साथ देण्याची अस्पाक रबाडा नॉनस्ट्रायकर एंडला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला इनफॉर्म बॅटर. या सामन्यात चांगला खेळ नागेशचा. इरफानच्या पहिल्याच बॉलवर उलटा खेळलाय. फरक नाही पडत लॉजिकचा. खेळ आमचा मॅजिकचा. बॉल तर काय सीमारेषा पार, पण वेट फॉर अंपायर सिग्नल. इज इट 6 और इज इट 4? जोश भरासा ओ ऐसा मेळना, जिंक चढू दे हा होश उडू दे, तू भारी खेळना. वा, चौकार आला या ठिकाणी. मुंबईमध्ये एका नव्या सिताऱ्याचा उदय होतोय आणि त्याचं नाव आहे नागेश वाडेकर. चांगला खेळला तर टाळ्या मिळतील, शिट्ट्या मिळतील आणि तो चांगला खेळ नागेश वाडेकरचा सातत्यानं मुंबईसाठी होतो. US उमेश 11 या संघासाठी होतोय. बाकी फलंदाज तितका चांगला खेळ देत नाही, पण वन मॅन शो ज्याच्या नावावर आतापर्यंत 32 धावा आहेत आणि सांगित धावसंख्या US उमेश 11 ची 36, म्हणजेच आतापर्यंत जवळपास 90% धावा ज्या आहेत त्या नागेश वाडेकरने बनवल्या, ज्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकार आहेत आणि चांगल्या स्ट्राईक रेटने तो खेळतोय. 16 चेंडूंमध्ये 32 धावा, 200चा स्ट्राईक. प्रेक्षकांचा जनसागर आपण पाहतो आणि प्रेक्षकांनी अक्षरशः ही एअर इंडिया स्पोर्ट्स क्रीडानगरी दणाणून सोडलेली आहे. आणि पहिल्याच दिवशी चंदू सर प्रेक्षकांचा इतका प्रतिसाद, मला असं वाटतंय की उद्याच्या दिवशी प्रेक्षक स्टँडची संख्या वाढवावी लागेल. आता किती वाढवणार, भाईंचं कौतुक करावं लागेल. यावर्षी ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांच्या गॅलरीची संख्या वाढवली आहे, तरी सुद्धा या बाजूला पाहतोय उभे राहिले, जिथून दिसेल तिथून मॅच पाहतायत. ही क्रिकेट प्रेमी मुंबई आहे आणि सुप्रीमोची बातच न्यारी आहे. इरफान मलिक आतापर्यंत 2 सामने त्यांनी खेळलेले आहेत आणि 4 षटकं हाताळताना त्यांनी 34 धावा खर्च करताना 5 विकेट्स मिळवल्या. त्याचमुळे त्यांचा देखील एव्हरेज चांगला राहिलेला आहे सुप्रीमो चषकाचा. या मातीच्या खेपटीवर चांगला खेळ देण्याचा या अगोदर चौकार आलेला आहे. इरफानच्या विरोधात जो खेचलाय नागेश वाडेकरने उलटा स्ट्रोक खेळताना 4 धावांचा कॉल. तर चेक करतायत अजूनही, पंच थोडेसे व्यस्त आहेत आणि यस चौकार. 4 धावा. 4 धावांचा इशारा अजय वर्मा सरांचा मैदानाच्या आतमधून आलेला आहे. तर इरफान मलिकचं स्वागत नागेश वाडेकरने
चौकाराने केलेलं आहे आणि त्याचमुळे अनस्टॉपेबल बॅटिंग आतापर्यंत नागेशची आतापर्यंत या पूर्ण डावामध्ये आपण पाहिली. पुढचा बॉल इरफानचा ओव्हर द विकेटनं राईटी बॅटरसाठी. थोडासा दुरून हा स्ट्रोक खेळला. मिड ऑफ आहे, डेंजर कॉल होता पण मिड ऑफ थोडा दूर असल्यामुळे ती एक सिंगल कंप्लीट झाली. आत्मविश्वास आता वाढतोय नागेश वाडेकरचा. स्ट्रायकर एंडला अशफाक रबाडा. मणिजी मी म्हणेल बऱ्यापैकी सुरुवात आहे. 2 विकेट गमावल्यात. एका बाजूला अशफाक रबाडा गुजरातच्या सोमनाथचा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, याचंही नाव चर्चेत आहे. आणि नागेश त्यांच्या जोडीला 29 धावांची खेळी जी केली आहे ना आतापर्यंत ती लाजबाब आहे. आणि विशेष म्हणजे 5व्या षटकाची नुकतीच सुरुवात झाली आहे. म्हणजे सध्या तरी US उमेश इलेव्हनच्या बाजूने बऱ्यापैकी मॅच आहे, परंतु कमबॅक कसं करायचं हे डिंगडॉंगला सुद्धा बऱ्यापैकी माहिती आहे. योगेश पेंडकर यांचा अनुभव आणि तगडे फलंदाज, अष्टपैलू खेळाडू तसेच गोलंदाज घेऊन आता हा संघ खेळतोय म्हणजेच डिंगडॉंग रेड डेव्हिल्स अमरसाई. पण एका बाजूला सुप्रीमोस चषकामध्ये आपली पाळमुळं घट्ट करण्याचं काम या फलंदाजाने केलं नागेश वाडेकरनं. पाळूया अशफाकची साथ नागेशला कशी मिळते. पुढचा बॉल इरफानचा. लेन बॉल होता, स्ट्राईक रोटेट केली. त्यांना माहिती आहे की नागेशचं स्ट्राईकवर राहणं महत्वाचं आहे. कव्हर पॉइंटला स्ट्रोक खेळला, एकदा कंप्लीट. या मैदानात तुम्ही प्रत्येक बॉलला 6-4 नाही मारू शकत. म्हणजे काही बॉलची वाट पाहायची आणि काही बॉलची मोजक्याच बॉलची वाट लावायची. हे समीकरण या मैदानात तुम्हाला करावं लागणार आहे, कारण खूप मोठं मैदान आहे. मैदानात येणं खेळणं खूप मोठी गोष्ट आहे, कारण इकडलं जे प्रेशर आहे ना, इतर वर्षभर तुम्ही खेळता ते वेगळं आणि इकडलं वेगळं. धावसंख्या 38 झाले. धावसंख्येचा वेग प्रत्येक षटकानंतर वाढत चाललेला आहे. पण मला वाट पाहणं नाही, मला वाट लावणं पसंत आहे. तेच नागेशच्या प्रत्येक स्ट्रोकवर दिसून येते. ड्राईव्ह केलाय बॉलला मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये, सिंगल कंप्लीट. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 39. चर्चा नागेश वाडेकरची सध्या होताना पाहायला मिळते. 30 धावांवर बॅटिंग करतायत, कारण इकडे 30 धावा म्हणजे खूप मोठी उपलब्धता आहे. आणि सध्या ती गोष्ट पाहायला मिळते. जोडीला त्यांची साथ कशा पद्धतीने देणार पहिल्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या डावात हे पाहायला मिळालं. सुरुवात तेवढी चांगली नव्हती झाली, मग चांगली धावसंख्या झाली. इकडे कमबॅक खूप महत्वाचं आहे, कारण सामना मोठा आहे आणि 8 षटकाचा आहे. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचतोय डीपचा बॉलवर, पण बॉल जाईल सीमारेषा पार. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग 4. भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जिंक चढू दे हा होश उडू दे. बॉल भारी थोडासा बाहेर होता आणि त्या ठिकाणावरून कव्हरच्या क्षेत्रात एक ताकदवर फटका खेळला. सध्या चर्चेत असणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे अशफाक रबाडा. नुकताच मुळशीमध्ये देखील येऊन आयकॉन म्हणून आले होते. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे, बॅटिंगचं, बॉलिंगचं. आणि आज स्वतःला सुप्रीमोमध्ये सिद्ध करण्यासाठी इकडे आलेत मुंबईमध्ये. 43. फुलटॉस अटेम्प्ट घेऊ शकले असते, पण बॉलला फक्त हलक्याने फ्लिक केलं. क्षेत्ररक्षक बॅकवर्ड्स पॉइंटचे पोहोचतील. बॉलवर थोडे फंबल झाले आणि लगेचच फलंदाजांना चालत 2 धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली. 1-2 मध्ये बदललंय, 2ची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 45. अगदी 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर या 45 धावा आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत मणिजी. आणि जर का यात येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये जर या ठिकाणी 25-30 जरी धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या बनू शकते. मणिजी, मागील हंगामापासून तुम्ही सुद्धा सुप्रीमोला जोडले जात आहेत आणि काय म्हणाल, कसा माहोल आणि काय तुम्ही देखील किती उत्सुक होता समालोचनात? बघा, अनुभव खूप महत्वाचा आहे. सुप्रीमो चषकाने काय दिलं तर मला एक कलाटणी दिली माझ्या कारकिर्दीमध्ये. आणि सुप्रीमो चषकामुळे मला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बोलवलं गेलं आणि नक्कीच मला तो एक फायदा सुप्रीमो चषकाच्या माध्यमातून झाला, सुप्रीमो फाउंडेशनच्या वतीने झालेला आहे. त्याचमुळे जसा करिअरचा ग्राफ उंचावतो खेळाडूंचा, तसाच समालोचकांचा ग्राफ सुद्धा उंचावतो. प्रत्येक घटकाचा ग्राफ उंचावतो सुप्रीमो चषकाच्या माध्यमातून. नक्कीच मी देखील उल्लेख करेल बाईंचा. अगदी माझा सुद्धा प्रवास आमच्या घाटकोपर भटवाडीच्या पासून सुरू झाला आणि एक सुप्रीमोला एक वेगळी ओळख दिली. तर पॉवर प्लेची निवड केलेली आहे आणि पाहूया, कारण आता पॉवर प्ले योग्य तरी निवडलाय का, कारण 2 फलंदाज सेट झालेले आहेत. अशफाकच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा मिळाल्यात आणि एका बाजूने नागेश वाडेकरचा भन्नाट खेळ सुरूच आहे. येस, म्हणजे 23,000 प्रेक्षक 70 स्पोर्ट्सवर लाईव्ह आहेत. आणि आतापर्यंत दुसऱ्या मॅचची नुकतीच पुढे सुरुवात झाली आहे. 5 लाख प्रेक्षकांनी सुप्रीमो आतापर्यंत पाहिली सुद्धा. टाळ्यांचा आवाज आलाच पाहिजे, शिट्ट्या झाल्याच पाहिजे सुप्रीमो चषकासाठी.
तर 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय झालेली 45. बॅटिंग पॉवर प्लेची निवड केलेली आहे आणि पाहूया बॉलिंग ट्रॅकवर बॉलर बोलवला जातोय ज्यांनी सेकंड ओव्हर हाताळली होती. सँडी यादव सेकंड स्पेलमध्ये आलेले आहेत. त्यांनी मागच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 6 धावा. विकेटचा रकाना त्यांचा रिकामी होता. पाहूया तो रकाना भरतोय का. एका बाजूला बॅटिंग पॉवर प्लेची निवड केली त्यामुळे दोन्ही फलंदाजांना जास्तीत जास्त धावांकडे जायचंय. पाहूया 60च्या पलीकडे उमेश इलेव्हन पोहोचतोय का या षटकामध्ये. वेगवेगळ्या घटना आहेत. पाहूया त्या घटना घडतायत का. तुमच्या मनाप्रमाणे क्रिकेटचा खेळ खेळला जातो तसे प्रयत्न दिले तर पण प्रयत्न प्रतिस्पर्धी संघ देखील करतोय तुम्हाला रोखण्याचा, तुम्हाला अडवण्याचा, तुम्हाला थांबवण्याचा. आणि पाहूया गोलंदाजी करताना योगेश पेंडकर यांनी जो पर्याय वापरलेला आहे बॅटिंग पॉवर प्लेसाठी सँडी यादवचा, तो पर्याय चंदू सर काम करून जातोय का. हो, सँडी यादव महत्त्वाचे गोलंदाज आहे दिल्लीचे आणि इकडे पुन्हा एकदा विकेटच्या शोधात असणार आहेत योगेश पेंडकर. कारण कुठेतरी विकेट येणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने अगदी आशपाक साथ देताना पाहायला मिळत आहेत. नागेश बहरात आहे. येणाऱ्या 3 ओव्हर खूप महत्त्वाचे असतील. सँडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, प्रत्येक बॉल अटेम्प्ट करतोय. यावेळेस खूप जास्त बाहेरचा बॉल असूनही जरूर त्यांनी बॉलचा पाठलाग केला, फॉलो केलं आणि बॉलला फक्त ढकललं. एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल कंप्लीट केली. एकही डॉट बॉल येता कामा नाही ती काळजी नागेश घेत आहेत. हो, म्हणजे मॅच सुरू ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. नाही मोठा फटका आला हरकत नाही, परंतु तुम्ही सिंगल घ्या, डबल घ्या, दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाका. ते प्रयत्न मात्र तुम्हाला या ठिकाणी करावे लागणार आहेत. आणि प्रेक्षक आनंद घेतात. मन मुराद लांबून लांबून आलेत. बिचाऱ्यांनी काही कदाचित जेवण केलं नसेल, इकडून गेल्यानंतर जेवणार असेल, परंतु सध्या आम्हाला पाहिजे सुप्रीमो. त्याच्यासाठीचा हा प्रवास आहे. बऱ्याच जणांना गाडी पार्किंगला जागा सुद्धा मिळत नाही. 1-1 किलोमीटर लांब जायला लागतं. परंतु ते झालं तरी चालेल, आम्हाला सुप्रीमो पाहिजे आहे. त्याच्यासाठी आम्ही इकडे आलोय. प्रेक्षक खरंच तो आनंद घेत आहेत आणि ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय. जे चांगलं क्रिकेट, प्रतिष्ठेचं क्रिकेट, नॉकआउटचं क्रिकेट जे पाहायचंय, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एकच मोका मिळतो सुप्रीमो चषकामध्ये टिकण्याचा, तो खेळ सुप्रीमो चषकामध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा. आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला, दरम्यान नॉन स्ट्रायकर्स एंडला थ्रो बॅकअप आहे. लेग बायची एक धाव मिळते. एका धावेची वाढ आपण करतोय. धावसंख्या पोहोचते 47. येस, चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. सँडी यांच्याकडून टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडंसं वळण देखील घेतलं होतं. खेळायचा होता फटका, मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करायचं होतं फाईन लेग स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. नाही यशस्वी झाले, परंतु लगेच नागेशने त्यावेळेला कॉल दिला. हरकत नाही, मोठा फटका नाही आली, आपण एकतर घेऊयात. आणि एक धाव कंप्लीट केली, स्ट्राईक रोटेट केली आहे. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच दोन्ही फलंदाज त्या गोष्टी व्यवस्थित जपतायत आपल्या खेळाच्या माध्यमातून. शफल झाले, क्रीज बॉक्सच्या कोण्यावर पोहोचले. अपील मध्ये तितका आत्मविश्वास नव्हता. डॉट बॉल येतोय जो आवश्यक आहे टीम डिंगडॉंग साठी. येस, म्हणजे जो अंदाज होता ना या ठिकाणी नागेशला की ज्या गतीने बॉल येईल त्या गतीने नाही आले. चेंडूच्या लाईन मध्ये सुद्धा ते नव्हते आले. खेळला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने, अतिशय वेगात बॅट फिरवली, परंतु बॉलने थोडासा अँगल बदलला होता. त्याचा या ठिकाणी फटका पडताना पाहायला मिळाला आणि बॉलच्या रेषेमध्ये न आल्या कारणाने हा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 20 चेंडूंमध्ये 31 धावांचं योगदान आतापर्यंत नागेश संघाला मिळालेलं आहे. स्ट्रायकर सेंडला ते पाहतोय आपण. सँडी हा ट्रायगर होता, पंच केलंय, क्षेत्ररक्षक आहे पण त्या ठिकाणी पोहोचतोय, प्रयत्न करतोय, प्रयत्नांची पराकाष्ठा दिसते. बॉल अडवला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. बघा, तुमच्या चांगल्या क्षेत्ररक्षणावर सुद्धा टाळ्या मिळतील. स्ट्रायकर सेंडला थ्रो, बॅटर इज सेफ ऑर नॉट आपण चेक करणार आहोत 77 ओव्हरच्या स्ट्रॉंग रूम मध्ये. यस, काय तिकडे एफर्ट चालू होते. म्हणजे हेलकावे खात होतं नशीब त्यांच्या बरोबरने. बॉल बाउंड्रीत गेलाय की नाही गेलाय ते तिकडे चालू होतं आणि पायाने मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न सातत्याने तिकडे होत होता. परंतु इकडे 2 नाही तर 3रीचा कॉल दिला आणि मग तिकडे योगेश पेंडकर यांनी नेमही साधलेला आहे चांगल्या पद्धतीने. आणि मला अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण किंवा ज्यावेळेला फेकीची आठवण होते ना, तर गेल्या वर्षी आकाश तारेकर, योगेश पेंडकर यांनी केलेले रनआउट सुद्धा आठवत आहेत. आणि तो मॅरेथॉन सामना, एक नाही अनेक आठवणी आहे ज्या आपण 5 दिवसामध्ये त्यांना उजाळा देणार आहोत. खरंच मागच्याच पर्वामध्ये मला असं वाटतं योगेश पेंडकरने जवळपास 20 ते 25 मीटरचं अंतर कापून त्यानंतर बॉल कलेक्ट करून तो योग्य त्या एंडला थ्रो करून विकेट मिळवला होता. त्याचमुळे त्याच आठवणी ताजा करत असताना योगेश पेंडकर यांनी पुन्हा एकदा तो अटेम्प्ट घेतलाय. पण पाहूया, या अगोदर बाउंड्री चेक केली जाईल, त्यानंतर बॅटर सेफ आहे की नाही त्या गोष्टी चेक केल्या जातील. सुप्रीमो चषक आहे, सर्व काही बेस्ट. यस, बेस्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट. मैदान 1 नंबर आहे, प्रेक्षकांची व्यवस्था आहे, पारितोषिकं मोठी आहेत. यावर्षी 12 लाखाचा पहिला पुरस्कार आहे, 10 लाखाचा दुसरा पुरस्कार आहे. मालिकावीरासाठी 4 व्हीलर कार आहे, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी 2 व्हीलर आहे. आणि जो संघ जिंकणार आहे 11वं पर्व आहे म्हणून 11च्या 11 जणांना मोटरसायकल सुद्धा आहेत. म्हणजे इकडे खूप मोठ्या प्रमाणावर मात्र पारितोषिकं देखील पाहायला मिळत आहेत. खेळाडू बाद होत आहेत.
खेळाडू बाद झालेले आहेत आणि त्याचमुळे योगेश पेंडकर यांना त्या गोष्टीचं क्रेडिट जाते आणि अशफाकला परतावं लागते. धाव घेण्याचा प्रयत्न झाला बघा. या अगोदर आपण बाउंड्रीवर पाहिलं क्षेत्ररक्षकाला प्रयत्न करताना त्यांनी पायांचा सहारा घेतला बॉल अडवण्यासाठी. हाताला बॉल स्पर्श होऊन बॉल डायव्हर्ट झाला. पुन्हा एकदा त्यांनी खूप चांगलं प्रसंगावर राखताना बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, थ्रो केला आणि योगेश पेंडकर बघा आपण फ्रेममध्ये पाहतो 70 स्पोर्ट्सवर रिप्लेच्या माध्यमातून त्यांनी बॉल कलेक्ट करून लगेच थ्रो केला त्या एंडला आणि थोडे संकटात आलेले आहेत अशफाक रबाडा आणि आता 3 फलंदाज बाद झालेत. उमेश US11 संघाची गाडी ऑन ट्रॅक होती पण कदाचित ही पार्टनरशिप ब्रेक झाल्यानंतर चंदू सर धावसंख्येचा ओघ खालावू शकतोय. यस, खूप महत्वाचे आहेत. एक एक क्षण पहा सामन्याला कलाटणी देणारा असतो. तुम्हाला त्या संधीचा फायदा देखील घ्यावा लागतो आणि आता मैदानाच्या दिशेने ज्या खेळाडूने देखील 11च्या 11 वर्ष ही स्पर्धा खेळली असा मुंबईच्या गोरेगावचा स्टार प्रीतम परब मैदानाच्या आतमध्ये. 11 पर्व खेळण्याचा योग काही खेळाडूंना आलेला आहे आणि तिन्ही खेळाडू आजच्या दिवसात खेळत आहेत. या अगोदर ओमकार देसाई खेळले, कृष्णा सातमध्ये फिल्डिंग टीम मध्ये आहेत आणि फलंदाजी करताना आपण प्रीतम यांना पाहतोय आणि म्हणूनच हा सामना आणि हे पर्व या तिन्ही खेळाडूंसाठी खूप महत्वाचं आहे. ओमकार देसाई अगोदर जिंकलेले आहेत आणि आपण जर प्रीतम परब यांचा आढावा घेतला 10 सामने आणि 17 सामने 10 पर्व 120 चेंडू आणि 145 धावा त्यांनी बनवल्या आहेत आणि एकंदरीत त्यांच्या वतीने 5 चौकार 7 षटकार खेचले गेलेले आणि 121चा स्ट्राईक रेट आणि सर्वोच्च वैयक्तिक स्कोर आहे एका डावातला 34. हा ट्रॅक रेकॉर्ड आमच्यापर्यंत पोहोचतोय. संजय मात्र यांच्या वतीनं सोनमताई चव्हाण देखील खूप चांगली स्कोरिंग सातत्याने करतायत. दरम्यान बॉलिंग ट्रॅकवर जरी सँडीच्या खात्यात ही विकेट जात नाहीये पण पार्टनरशिप ब्रेक होणं महत्वाचं. बॉल हवेत आहेत, ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चुकतोय. ओ बिग अपसेट. म्हणजेच 11 पर्व खेळणारा फलंदाजाचा झेल 11 पर्व खेळणारा क्षेत्ररक्षकाने सोडला. कृष्णाने झेल सोडलाय. यस, शेवटच्या क्षणापर्यंत कॉल नव्हता म्हणजे आणि त्याच्याचमुळे काय झालं की हा झेल देखील सुटताना पाहायला मिळतोय. एक एक क्षण जसं म्हटलं खूप महत्वाचा आहे कारण एका बॉलवर कॅच जरी सुटली तर तो 1 रन मिळणार आहे आणि इकडे मॅचचा डिफरंट एका धावेने देखील होताना पाहायला मिळतो आणि आता धावसंख्या 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. US उमेश 11 सुप्रीमो चषकामध्ये 50 धावा पूर्ण करणं एक माइलस्टोन समजला जातो आणि एक माइलस्टोन पार केला US उमेश 11 या संघाने आणि आता स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय नागेश वाडेकर. साथ देत आहेत प्रीतम परबची. बॉलिंग ट्रॅकवर सँडी यादव आतापर्यंत या बॅटिंग पावलामध्ये चांगल्याच पद्धतीने सांभाळलंय या षटकाला. 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. सँडी ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलाय. क्षेत्ररक्षक डी एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचेल, कलेक्ट करतोय बॉल, थ्रो करेल तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केलेला आहे. आपण जर या फटक्याचा विचार केला चंदू सर सातत्याने या फटक्यासाठी ते जात आहेत. त्यांना माहिती आहे त्यांना विडत मिळाली आहे, जागा मिळाली आणि ऑफस्टमच्या बाहेर डीपमध्ये प्रोटेक्शन नाहीये. त्या संधीचा फायदा सातत्यानं नागेश उचलतायत. हो, अगदी त्याच पद्धतीचे स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. परंतु 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर 52 धावा 3 विकेट. US उमेश 11 बऱ्यापैकी धावसंख्या आहे. बाई स्वतः सगळ्या गोष्टींची शहानिशा करतात. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये एवढा मोठा डोलारा उभा करणं सोपी गोष्ट नाही आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र या ठिकाणी हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत असतं. 6 षटकं संपलेली आहेत आणि 6 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 52 या आकड्यावर. 52 धावा 3 गडी बाद. आपलं प्रस्थ टिकवायचं असेल तर मग मैदानात अस्वस्थ राहून चालणार नाही आणि म्हणूनच सातत्यानं योजना बदल योगेश पेंडकर यांच्या वतीने केला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय पण अनुभव आहे प्रीतम यांच्याकडे या मैदानात खेळण्याचा. 11 पर्व खेळल्यानंतर या स्पर्धेविषयी त्यांच्याकडे देखील इतिहास आहेत आणि पाहूया त्याच इतिहासाची साक्ष आज ते देत आहेत का. मजा येते, मॅच चांगली होणार आहे. US उमेश 11 ॲडव्होकेट प्राचार्य साजनजी पाटील आणि त्याचबरोबर उमेशजी कुळेस किचनचे यांचा असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला तेवढाच बलाढ्य संघ या ठिकाणी RPG चतुर्वेदी यांचा पाहायला मिळतोय. डिंगडॉंग रेड डेव्हिल्स अमर साई हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 2 ओव्हर खूप महत्वाचे आहेत. मी तर म्हणेल 2 ओव्हरमध्ये 18 जरी आल्या किंवा 17 जरी आल्या एक टार्गेट 70चं होऊ शकतं आणि तिकडनं मॅच चांगली बनवू शकते. त्यामुळे येणाऱ्या 2 ओव्हर कशा खेळल्या जातात, कसं क्षेत्ररक्षण सजवलं जातं, कुणाला बॉलिंगला आणलं जातं आणि धावसंख्येला लगाम घातला जातो की धावसंख्या 70 पर्यंत नेली जाते. या 2 ओव्हर मात्र खूप महत्वाचे असणार आहेत. 2 षटकं बाकी आहेत. या पहिल्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर आपण पोहोचलेलो आहोत. 6 षटकांचा आपण आढावा घेतला तर आतापर्यंत फलंदाजी करताना US उमेश 11ने चांगली स्थिती गाठलेली आहे. इरफान लेन बॉल होता, ड्राईव्ह केला, डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे, चांगलं कलेक्शन, फक्त 1 धाव मिळेल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 53.
53 धावा फलकावर नागेश वाडेकर देखील जर पाहिलं तर 35 धावांवर खेळतायत. एका मोठ्या विक्रमाच्या दिशेने देखील त्यांची वाटचाल होताना पाहायला मिळते, कारण डावाचे नायक आतापर्यंत ते राहिलेले आहेत. परंतु इरफान या अगदी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर आहेत. या टप्प्यात येऊन आपल्या संघासाठी प्रभावित करणारी कामगिरी करायची हे त्यांनी सातत्याने करून दाखवलंय. आणि म्हणूनच योगेश पेंडकर यांनी त्यांना राखून ठेवलेलं आहे. सँडीची 2 षटकं संपलेत, राजेश सोरटेची 2 षटकं संपलेत, इरफानचं हे दुसरं षटक चालू आहे. त्यांनी विजय पावलेंना थांबवलेलं आहे. पाहूया इरफानला राखण्याचा त्यांचा निर्णय योग्य ठरतोय का. पुढचा बॉल फुल टॉस ड्राईव्ह केलाय, लो फुल टॉस आणि मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, ताळमेळ चुकला. ताळमेळ चुकला तर मग तुम्ही हा सामना हुकू शकता. दोन्ही फलंदाज एकाच एंडला, एकाला परतावं लागेल. आता मात्र या गोष्टी नकोय. ताळमेळ या अगोदर योग्य होता, पण आता ताळमेळ चुकला. आणि पाहूया आता खेळ सुद्धा चुकतोय का US उमेश 11चा. हो, सगळ्याच महत्वाच्या बाबी आहेत या. मी याचाच उल्लेख केला होता. इकडनं प्रत्येक निर्णय तुम्हाला योग्य रीतीने घ्यायचा आहे, बॉलरला, फिल्डरला, कॅप्टनला, बॅटरला, आणि तेच या ठिकाणी थोडंसं चुकताना पाहायला मिळालंय. आणि या ठिकाणी धोका तर नक्कीच आहे, परंतु कोण धोक्यात आहे ते या ठिकाणी पाहावं लागणार आहे. पण गरज होती का हा प्रश्न आता दोन्ही फलंदाज एकमेकांना विचारत असतील. पण आता घटना घडून गेलेली आहे, टेन्शन आता वाढलेलं आहे. एका फलंदाजाला परत जावं लागणार आहे. आणि म्हणूनच आता US उमेश 11 संघ थोडासा टेन्शनमध्ये दिसतोय, कारण एका बाजूला अभिषेक आंगडे ज्यांच्याकडून जास्तीची अपेक्षा होती ते 1 धावा करून बाद झाले. अमित कौरी यांच्या वतीने 1 चौकाराला ते 7 धावा करून बाद झाले. आणि त्यानंतर अस्फाक रबागळा ज्याने देखील मागच्या सीझनमध्ये या सीझनमध्ये चांगलाच खेळ भारतामध्ये विविध स्पर्धात दिलेला आहे, तो सुद्धा फक्त 7 धावा करून बाद झाला. आणि म्हणूनच प्रीतम परब जे कॅप्टन आहेत त्यांच्याकडून सुद्धा जास्तीची अपेक्षा होती, पण प्रीतमचा कॉल घेतला गेला नाही, ताळमेळ चुकला. आणि म्हणूनच आता थोडं टेन्शन वाढते. पण आनंदाचं वातावरण आहे डिंग डॉंग रेड डेव्हिल्स अमरसाई संघामध्ये. प्रेक्षकांचा प्रतिसाद पहिल्याच दिवशी इतका प्रचंड मिळालेला आहे. बघा फलंदाज कोण मारतोय, नागेश वाडेकर. बॅक टू द आउट. नागेश वाडेकर आउट जरी झालाय तरी सुद्धा सगळ्यांची मनं जिंकून घेतलेली आहेत. जोरदार टाळ्या एकदा नागेशच्या बॅटिंग साठी होऊ जाऊ द्या. हेच क्रिकेटचं प्रेम प्रेक्षक जपतायत. चांगल्या खेळाला चांगलाच प्रतिसाद मिळतोय. नागेश वाडेकर ज्यांनी आतापर्यंत तिशी ओलांडली होती त्यांना टिकता आलं नाही. या बघा लक्षात घ्या मित्रांनो, सुप्रीमो चषकाच्या ताज्या अपडेटसाठी तुम्हाला सुप्रीमो चषक या इंस्टाग्राम हँडलला फॉलो करावं लागेल, कारण या ठिकाणी तुम्हाला सातत्यानं प्रत्येक दिवशीच्या प्रत्येक विक्रमाच्या ताज्या अपडेट्स इंस्टाग्रामच्या माध्यमातून घेता येतील, कारण तुम्ही दर्दी प्रेक्षक आहात. आणि आजचं जग हे सामाजिक प्रसार माध्यमांचं आहे, त्याचमुळे इंस्टाग्रामवर सुप्रीमो ट्रॉफीला फॉलो करायला विसरू नका. तसेच आपण गुगल फॉर्म्स देखील शेअर केलेले आहेत. तुम्हाला QR कोड स्कॅन करून तुमच्या पर्सनल डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. बक्षीस जिंकण्याची संधी, स्लाइस करण्याचा प्रयत्न. नागेश वाडेकर बाद झाले, त्या मागोमाग प्रीतम सुद्धा बाद झाले. आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे खरंच गरज आहे, आणि टॅलेंट पाहायला मिळतोय गोलंदाज इरफान मलिकचा. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ओ हा भगवा जरासा, तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. 2 बॉलवर 2 घडामोडी घडल्या, कारण या अगोदरच्या बॉलवर नागेश खूप चांगली बॅटिंग करत होते, 13 रन आउट झाले. त्यानंतर जर पाहिलं तर प्रीतम परब टीमचे कॅप्टन आउट झाले. आणि या 2 बॉलमध्ये जर पाहिलं तर सामन्याला थोडीशी कलाटणी मिळताना पाहायला मिळते. आणि हेच पाहण्यासाठी प्रेक्षक देखील आतुर असतात. कृष्णा सातपुते यांनी पकडलेला हा अप्रतिम झेल होता, आणि ते ज्या ठिकाणी जात आहेत तिकडे सुद्धा प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर टाळ्यांचा गजर करतायत, आवाज करतायत. आणि हे सुद्धा म्हणजे प्रेक्षक किंवा आपले खेळाडू आहेत आपल्या कानात साठवण्यासाठी या ठिकाणी येतात, कारण हा माहोल थोडासा वेगळाच आहे. सुप्रीमो सुहास पवार ऑन साइडला बॉलला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील. एक सिंगल कंप्लीट आणि सिंगलला डबल मध्ये देखील कन्वर्ट केलेला आहे. आणि पहिल्याच बॉलवर 2 धावा देत आहेत आपल्या संघासाठी सुहास पवार. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच
56. या अगोदरची जी ओव्हर होती ना सँडीची ती खूप चांगली होती. ऑफिशियली 4च धावा त्याने दिल्या होत्या. त्या ओव्हरने थोडासा दबाव वाढवला आणि तो हटवण्याच्या प्रयत्नात विकेट येत आहेत. पहा, मॅच सुरू असताना देखील सेल्फी. हे क्रिकेट प्रेम तुम्हाला मुंबईत मिळेल पाहायला. क्रेझी आणि सातत्याने मुंबईच्या कुठेही कोणत्याही मैदानात गेलात तर हा माहोल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सुप्रीमो असेल तर बातच न्यारी आहे. आज सगळेच या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. इरफान चांगला बॉल, टो क्रशिंग यॉर्कर आणि बॅकफ्लिपला खाली घेतात. हा मिड विकेटला फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. पुन्हा एकदा 2 धावा. सुहास पवार या मैदानाला ओळखतोय आणि मैदान काय मागते ते देतोय. बॅक टू बॅक 2 डबल्स. हो, अगदी बरोबर आहे. हेच करायचं. या ठिकाणी मोठं मैदान आहे. गॅपमध्ये बॉल टाका, 2-2 धावा काढा, प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाका. हे या ठिकाणी केलं जातं US उमेश 11 या टीमच्या माध्यमातून. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 2 विकेट गेला तो दबाव जो होता पहा तो मात्र थोडासा या ठिकाणी हटवलाय. पहा, LED ऑल आहे, त्याच्यातून विजेचा प्रवाह वाहतोय. शॉक लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोणीही त्याच्यावरून आतमध्ये येऊ नका प्लीज. बघा, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आहे आणि आम्हाला देखील सूचना देणं थोडंसं पटत नाही. आपण देखील सुज्ञ आहात, आपण देखील आपली काळजी घ्यायला अपेक्षा आम्हाला आहे. इरफान ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल स्लाइस केलाय. बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन आणि पूर्ण केलंय सुहास पवारने. 4 धावांचं इंटेन्शन. चौकार. भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जिंक चढू दे हा होश. टेनिस क्रिकेटमध्ये पवारांची पॉवर सुद्धा तेवढी जबरदस्त पाहायला मिळाली. सुहास पवार आले, वातावरण स्वतःच्या बाजूने करताना पाहायला मिळाले आणि मोठे फटके नाही खेळले, गॅपमध्ये खेळले, बॉलला केवळ ढकललं आणि आताचा हा चौकार तर पाहण्यासारखाच होता. शेवटच्या क्षणी फक्त बॉलला ढकललं थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. आणि तुम्ही कसा स्ट्रोक खेळताय, किती ताकदीने खेळताय याला महत्त्व नाहीये. जरी हळूवार पद्धतीने खेळला परंतु रिझल्ट काय याला महत्त्व आहे. आणि इकडे 4 वाला चौकार आलाय. उल्लेख खूप चांगला चंदूसर आपण केला की रिझल्टला महत्व आहे. तुम्ही किती वेळापर्यंत खेळताय, कसं खेळताय त्या गोष्टीला महत्व तर आहेच, पण तुम्ही पहिल्या डावानंतर किंवा दुसऱ्या डावानंतर तुम्हाला कुठे पाहताय हे देखील तितकंच महत्वाचं आहे. सुहास पवार यांचा आढावा घेतला तर त्यांनी 4 सुप्रीमो चषक खेळलेले आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. हा 4था सुप्रीमो चषक ते खेळत आहेत. त्यामुळे या मैदानात खेळताना तुम्हाला तो अनुभव लक्षात घ्यावाच लागतो. 7 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 62 वर. आता शेवटचे 6 बॉल्स बाकी. पाहूया 70च्या पार की 70च्या अलीकडे. कल्याणच्या सुहास पवारने एक गोष्ट केली आहे, जो दबाव बॉलरने निर्माण केला होता तो पुन्हा हटवलाय. म्हणजे पहिल्या डावातच सामना कधी इकडे कधी तिकडे असा चाललाय. म्हणजे हा सामना दुसऱ्या डावात तर पक्का बनणार आहे. विजय पावले पुन्हा एकदा शेवटच्या षटकासाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज, गलीमध्ये प्रोटेक्शन, सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट. एकादवेची वाढ. धावसंख्या 63. पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने टाकला, कारण एजाज खोकर गुजरातचे असे बॅटर आहेत, लांबवर षटकार मारण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्यासाठी थोडासा कमी गतीचा बॉल प्रस्तुत केला खरा, परंतु हाई बॉल रीच केला आणि त्यावर बॉल डॉट येणार नाही आणि 1 धाव तरी येईल याची काळजी घेतली. इजाज आणि सुहास या 2 मिडल ऑर्डर बॅटर्सला आपल्या संघाचा डोलारा आपल्या खांद्यावर घ्यायचा आहे. शेवटच्या 5 बॉल्समध्ये जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत, पण समोर आव्हान आहे विजय पावलेचं, ज्यांनी कित्येक मैदानं गाजवलेली आहेत. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांचा उल्लेखनीय खेळ आपण पाहतोय. फुल टॉस मिस केला. योगेश पेणकर सुद्धा चुकले, पण मागे बॅकअप आहे शॉट थर्डमॅनला आणि बायची 1 धाव मिळते. एकादवीची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 64. 2 बॉलमध्ये 2 विरोधाभास पाहायला मिळाले. मागील बॉल कमी गतीने पाहायला मिळाला, हा जास्त गतीने पाहायला मिळाला. एवढी जास्त गती बॅटरलाही कळला नाही आणि योगेश पेणकर यांनाही कळला नाही. म्हणजे हा वेग जजच झाला नाही आणि त्यामुळे जरी चांगला बॉल होता धाव मात्र आली आहे. ही खूप महत्वाचं आहे. गती परिवर्तन ही तर ओळख आहे विजय पावलेची आणि योग्य त्यावेळी गती परिवर्तन ते वापरतायत. फुलटॉस लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कृष्णा, बॉलवर पोहोचतायत लॉंग ऑन वरून. यावेळेस होणार नाही कुठली चूक. कृष्णा देत आहे साथ विजय पावलेला. विजय पावलेच्या खात्यात विकेट. सुप्रीमो विकेट. हो, डबल माइंड झाली आज तो खेळताना. उडू दे तू भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना ओ हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे आणि प्रत्येक क्षण साठवण्यासाठी ही पब्लिक या ठिकाणी आलेली आहे. कारण वर्षभर आता नाही तर वर्षभर नाही, मग खेळाडूंसाठी सुद्धा नाही आणि प्रेक्षकांसाठी सुद्धा नाही. म्हणून ही स्पर्धा पाहिजे. उद्याच्या मॅच चुकवू नका. दर्शन बांदेकर यांच्या विरुद्ध
सुमित ढेकळे म्हणजे दोन बाहुबली एकमेकांच्या समोर आहेत. आणि दुसऱ्या मॅचमध्ये जगत सरकार आणि मंगेश वैती दोन जबरदस्त बॅटर यांची लढाई म्हणजे एंजल धमाका कोलकाता विरुद्ध विक्रोलियन्स रोहित 11 मुंबई आणि दीपक दादा प्रतिष्ठान ग्लोरियस स्पोर्ट्स सिंधुदुर्ग विरुद्ध बालाजी क्लब मुंबई. क्या बात आहे. बघा मुंबईचा सामना आज आहे आणि प्रेक्षक मोठ्या संख्येनं पहिल्या दिवशी भेट देत आहेत. एकूण 4 संघ ताकदीचे आहेत, नो डाऊट अबाउट इट. एक गुजरातचा, एक पालघरचा, एक मुंबईचा. पुढचा बॉल विजय पावलेचा. पुन्हा एकदा चुकले बॉलचा अंदाज घेत असताना यष्टीवेदी चेंडू हाताळला. LBW विजय पावले बॅक इन ऍक्शन. फलंदाज बाद. भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जिंक चढू दे हा होश उडू दे तू भारी खेळना हा भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना जरा छेडू जरा खेळू. या वेळेला मात्र बॅक ऑफ द एंड टाकण्याचा प्रयत्न राहिला. कमी गतीने बॉल केला. पहिलाच वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते परंतु नाही यशस्वी झाले. आणि आता मात्र या ठिकाणी विकेट देखील येताना पाहायला मिळतं. अंतिम टप्पा खूप महत्त्वाचा असतो आणि या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर ऑफिशियली फक्त एकच धाव दिली आहे विजय पावले यांनी. मग तुमचा क्रमांक कितवा आहे, तुम्ही कितव्या ओव्हरला येताय हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही काय करताय याला महत्त्व आहे. आणि विजय पावले यांनी अंतिम षटकात चांगली कामगिरी केली. परंतु अजूनही 2 बॉल आहेत. या 2 बॉलमध्ये जर का पुढे म्हणजे जेवढ्या रन येतील त्या टीमसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे. कारण इकडे एक 65-70च्या धावसंख्येमध्येच देखील फाईट होते बऱ्यापैकी, ते पाहायला मिळालं. आणि आता जर पाहिलं हॅट्रिकची संधी विजय पावले यांना आहे. रेस कंप्लीट केले हॅट्रिक बॉल घेऊन सूर्या मणिरत्नमसाठी. डेब्यू आहे सूर्या मणिरत्नमचा या सुप्रीमो चषकामध्ये आणि ग्लान्स केल्या बॉलला. बॉल मागे जातोय, एक सिंगल कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 65 धावा 65. यस 65 धावा. सुहास पवार आहेत. आता हा चेंडू मात्र तेवढाच महत्त्वपूर्ण असणार आहेत. विजय पावले जबरदस्त गोलंदाजी, थक्क करणारा परफॉर्मन्स क्रिकेटच्या खेळातील त्यांचा पाहायला मिळतो. तर प्रत्येक जण पहा सुप्रीमो खेळायला जो मैदानात आलाय उगाच नाही आलाय. प्रत्येकाने आपला विभाग, आपला प्रभाग, आपलं स्टेशन, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपलं शहर गाजवलंय म्हणून तुमची निवड सुप्रीमोला झाली आहे. आणि त्याची वाट तुम्ही तुमचं सगळं कुटुंब पाहताय, तुमचे मित्र पाहतायत. आमचा आवडता खेळाडू, आमचा मित्र कधी एकदा सुप्रीमोसाठी मैदानात जातोय, अख्खे तुमची फॅमिली, नातेवाईक हे सुद्धा पाहतायत. कारण ही आहे सुप्रीमो नंबर 1. शेवटचा बॉल पावले की पवारने खेचलाय. ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. इरफान थ्रो करतील. स्ट्रायकर्स एंडला 2 धावांची मदत मिळते. 3ऱ्या धावासाठी प्रयत्न होत आहेत आणि 3 धावा सुद्धा पूर्ण होतील. या 3 धावा पुढच्या डावामध्ये टेन्शन देतील. डिंग डॉंग रेड डेव्हिल्स अमर साईला 8 षटकाचा खेळ संपला आणि 8 षटका समाप्तीतून धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 68 आणि जिंकण्यासाठी 69 धावांची गरज. 48 चेंडू 69 धावांची गरज. डिंग डॉंग रेड डेव्हिल्स अमर साई. वा, थ्रो केला खरा परंतु तिकडे ओव्हरथ्रो देखील होताना पाहिजे. 1 रन मी पहिला सुरुवातीपासून म्हणतो इकडे 1 रनला खूप महत्त्व आहे. आणि इथे 1 एक्स्ट्रा नाही तर 2 एक्स्ट्रा आलेले आहेत. आणि त्यामुळे या शेवटच्या बॉलवर आलेल्या 3 धावा ह्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. 70 स्पोर्ट्सवर देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. आणि मैदानात उपस्थित असणारा मग मुंबईतून असू देत, आजूबाजूच्या शहरातून जिल्ह्यातून आलेल्या सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. यस, सामना तर पहिल्या डावात रंगलाय, दुसऱ्या डावातही रंगणार आहेत. आणि बरेचसे प्रेक्षक आतुर आहेत. कृष्णा सातपुते, एजाज कुरेशी, योगेश पेनकर यांना मैदानात पाहण्यासाठी. तसेच US उमेश 11कडे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत. नागेश वाडेकर पहिल्या डावाचे हिरो, 23 बॉलमध्ये 36 धावा केल्या आणि सगळ्यांना प्रभावित केलं. उत्तरार्धात जर पाहिलं तर सुहास पवार यांच्या 11 धावाही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. आणि गोलंदाजीच्या बाबतीत देखील सांगायचं झालं तर इरफान मलिक 2 षटकं टाकली, 23 धावा, 1 विकेट, थोडेसे महागडे राहिले. राजेश सोरटे 2 ओव्हर 14 धावा, विकेट नाही मिळाली परंतु गोलंदाजी चांगली राहिली. विजय पावले यांनी जर पाहिलं तर 2 ओव्हरमध्ये सर्वाधिक म्हणजे 3 विकेट घेतल्या, 17 धावा खर्च केल्या, शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. आणि शँडी यांच्या 2 ओव्हरमध्ये विकेट जरी नाही मिळाली परंतु 12 धावा, इकॉनॉमिकली खूप चांगली गोलंदाजी राहिली. आणि त्यामुळे हा डाव बॅलन्स आहे मी म्हणेल. मॅच
दोन्ही टीमच्या बाजूने बनलेली आहे. पहिल्या डावात दुसऱ्या डावात आपल्या आवाजाने बनवण्यासाठी मी आमंत्रित करतोय विराटचा एक जबरदस्त आवाज बरीच वर्ष मी ऐकतोय. प्रशांतजी आदवडे सर यांना आमंत्रित करतो आणि मालवणी समालोचनाचा बादशाह ज्यांनी मच्छिंद्र कांबळी यांच्यानंतर मालवणी भाषा जगभर कुठे नेली असेल तर त्यांचं नाव बादल चौधरी. या बादल चौधरी सर आपल्याला ऐकायला देखील प्रेक्षक आतुर आहेत. थैंक यू सो मच चंद्रकांत शेट्टी एंड मनीष पाटिल. सुप्रीमो चषक 2025 की अद्भुत कार्य आप 70 पर देख रहे हैं और फिलहाल इस मुकाबले की बात करें तो डिंग डोंग रेडियो स्पोर्ट बनाम मुंबई के बीच बहुत बड़ा घमासान प्रशंसा करनी चाहिए. आज नागेश के जिस तरह से इन्होंने बल्लेबाजी की है शानदार प्रदर्शन का रहा और अंडर प्रेशर एक एंड पर जब विकेट गिर रहे थे तब जाकर इन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया और 23 गेंदों में 36 रन बनाए. 24 गेंदों में 36 रन, बहुत ही उम्दा पारी रही है. और कमबैक्स में हमारे साथ जुड़ रहे हैं. फिलहाल टारगेट 69 रनों का है. 69 प्राप्त है लेकिन क्या पर्याप्त है ये तो आने वाला समय बताएगा. और ये मैच की जो अद्भुत कहानी आपके साथ जुड़ने के लिए या एक बार फिर बताने के लिए महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक जिन्होंने मराठी और मालवनी में बहुत बेहतरीन तरीके से सबको बहलाया. सिंधुदुर्ग और गोवा के जितने प्रोफेशनल टूर्नामेंट बिल्कुल इनके आवाज़ से आपने वो आवाज़ सुनी, मंत्रमुग्ध किया. IBN लोकमत स्टार टीवी पर इनका इंटरव्यू हुआ था. तो स्वागत है मालवनी तड़का. हमारे साथ जुड़ रहे हैं बादल चौधरी. अर्थात कॉम्बॉक्स मध्ये तर आपण क्रिकेटचा हा सामना रंगताना बघतोच आहोत. पण पुन्हा एकदा जर ऑडियन्सकडे बोलूया. रेश्मा, मगाशी आपण पाहिलं की पालघरचे सपोर्टर्स पाहिले, गुजरातहून आलेले आपले काही तिथे क्रीडा रसिक आपण पाहिले आणि आता मात्र सुप्रीमो चषकाचा हा जो नाद आहे तो खऱ्या अर्थाने प्रत्येकाला वेळ लावणार आहे. म्हणजे इथे पण आपण बघितलं तर इथून तुडुंब असं भरलेलं प्रेक्षक वर्ग आपल्याला बघायला मिळतो. पहिला दिवस आहे आज आणि असं वाटतंय की हा पहिला दिवस नाही तर फायनलचा दिवस आहे. नक्कीच. आणि थोडा आवाज मला कमी वाटतोय आपल्या संपूर्ण क्राउड मधून. एक घोषणा देऊया आणि सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. हा मुंबईचा आवाज आहे. अगदी खरंय. म्हणजे मगाशी चंदू सरांनी जसं म्हटलं होतं ना की हा आवाज प्रत्येक मुंबईकराचा आहे. मग तो टॉवर मध्ये राहणारा असू दे किंवा मग चाळीतला असू दे, जो जो क्रिकेटवर प्रेम करतो तो क्रीडा रसिक या इथे एअर इंडिया ग्राउंडवर येतो. आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याला प्रतिसाद बघायला मिळतोय. गेल्या वर्षी बऱ्याच जणांनी हे मिस केलंय पण हे स्वप्नवत असणारा विश्व आपल्याला बघतोय. इथे या बाजूला इथे सगळे जे सपोर्टर्स बघायला मिळत आहेत. थोड्या जोरदार टाळ्या होऊ द्या सुप्रीमो चषकसाठी. जोरदार टाळ्या होऊ द्या. कम ऑन एव्हरीवन. ठीक आहे. इथे कोणाला सपोर्टर्स, इथे सपोर्टर्स कोणते आलेत? पालघरचे इथे सपोर्टर्स आहेत. आणि ह्या साईडला कोणते सपोर्टर्स कोणते आहेत? पालघर. कोण जिंकणार आता? कोण जिंकले? डिंगडोंगचे सपोर्टर्स दिसतात मला इथे. हो हो. US उमेश 11 चे सपोर्टर्स. हो हो. इथले सगळे सपोर्टर्स आपल्याला बघायला मिळतात. रेश्मा, आपण जर बघितलं ना इथे प्रत्येक रसिक वर्ग इथे बघतोय. मगाशी हा लहानगा धावत पळत गेला होता सेल्फी घेण्यासाठी म्हणून तो गेला होता. तुला कोणाचा सेल्फी हवाय बेटा? कोणाचं? ठीक आहे, चला आपण सेल्फी काढूया. हा, सेल्फी काढून घ्या. सेल्फी काढून घ्या. क्या बात आहे. आयुष्य सफल आहे त्याचं. चला इथे पण सपोर्टर्स आलेत. सुप्रीमो 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 सुप्रीमो. बरं, काय वाटतंय? उमेश 11 की डिंगडोंग? ओहो, आवाज अजून कमी येतोय. उमेश 11 की डिंगडोंग? क्या बात है. एक गोष्ट आहे, इथे जे जे संघ खेळायला येतात
त्यांच्यासोबत त्यांचा चाहता वर्ग येतो आणि त्यांचा चाहता वर्ग जेव्हा इतका प्रतिसाद देतो तेव्हा जाऊन लक्षात येतं हे सुप्रीमो चषक प्रत्येकाच्या आवडीचं आहे. हा सुप्रीमो चषक प्रत्येकाचा लाडका आहे. आणि हे सेल्फी तर सगळ्या सुरू आहेत, पण खरं सांगायचं तर धमाल आहे ती या सुप्रीमो चषकाची. हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुप्रीमो चषकाला सुरुवात झाली. त्यांना सुप्रीमो म्हटलं जायचं, त्यामुळे सुप्रीमो चषकाची सुरुवात तिथून झाली. पण हा सगळा जो चाहता वर्ग आहे यांना चालणार नाही, यांना विसरून चालणार नाही. आणि ही लोक विसरायला देतच नाहीत कुठली गोष्ट, कारण प्रत्येक खेळाडूला सपोर्ट करणारा इथे येतो, प्रत्येक टीमला सपोर्ट करणारा येतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, सुप्रीमोला सपोर्ट करणारा हा चाहता वर्ग इथे येत असतो आपल्याबरोबर. आपण पुढेही जाऊया लगेच. थँक्यू. क्या बात आहे यार, वा 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 वा. या ये इकडे. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला एकदा सामन्याला सुरुवात होते. एकदा आवाज सगळ्यांचा येऊ द्या जोरदार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. चला नाव बॅक टू चला क्रिकेट. तर पुन्हा एकदा वळूया आपण ग्राउंड कडे, पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. ओव्हर टू द कॉम बॉक्स. बघूया हा रन चेस पूर्ण होतोय का. शुक्रिया देव, थैंक यू सो मच. कृष्णा सातपुते पहले पायदान पर 307 रन बनाए हैं. टेनिस क्रिकेट का सुपरस्टार दूसरे पायदान पर बिल्कुल आप देख सकते हैं बुंडा शेख. और आपके स्क्रीन पर यह खिलाड़ी है. शानदार प्रदर्शन, 153 का स्ट्राइक रेट है, 44 हाईएस्ट है, 30 चौके, 15 सिक्सर के बल्ले से, और बहुत ही शानदार बल्लेबाजी की है. तो दोस्तों कृष्णा मैदान के अंदर पहुंच चुके हैं अपना जलवा दिखाने के लिए. पिछले 10-15 सालों से बहुत ही शानदार प्रदर्शन कृष्णा कर रहा है और ये खिलाड़ी आपको पसंद आ रहा है तो जोरदार तालियां कृष्णा के लिए बजाइए. 307 रन बनाने वाले खिलाड़ी बीच मैदान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर सूर्या. टप्पा खाने के बाद उछाल था, गेंद को गेंद स्क्वायर की तरफ बाउंड्री के पर खिलाड़ी तैनात. एक रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आया. विकेट के बीच अच्छी दौड़, फंबल अराउंड द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड. और बादल कृष्णा का खाता खुला है. धन्यवाद प्रशांत सर. मैदानावर परत एकदा मालवणी कोकणी केंद्रावरून तुमचा सगळ्यांचा सुप्रीमोच्या स्पर्धेसाठी अगदी हात जोडून मना काळजातून स्वागत असा. आजच्या दिवसात ही दुसरी मोठी लढत. सूर्य अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है. टप्पा खाने के बाद उछाल था, फाइन लेग पर खेल दिया था. तमाम प्रेक्षकांना विनंती आहे, तुमच्यामुळे ही स्पर्धा निश्चित एका उंचीवरती जाते, पण जे झेंडे ठेवलेले आहेत तिथे त्या ठिकाणी लावलेले आहेत ते झेंडे काढू नका प्लीज. आपल्याला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, आपल्याला हात जोडून विनंती आहे, झेंडे काढू नका, झेंडे तिथेच ठेवायचे. बाकी एन्जॉय करायचं तुम्हाला. स्टेडियम मध्ये खूप चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार है सूर्या. सूर्या मणिरत्नम बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी. इस बार हुक किया खूबसूरती के साथ. कृष्णा सातपुते के बल्ले से शानदार सिक्सर, सुपर से भी ऊपर सिक्सर, मैग्निफिसेंट स्ट्रोक. हा होश उडू दे तू भारी खेळना. ओ भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. शॉट बघा, टिपिकल कृष्णा सातपुते. ज्या शफल शॉट साठी कृष्णा सातपुते इतकी वर्ष ओळखले जातात, तो शफल शॉट यावेळी सफल ठरलो. यापूर्वीच्या चेंडूवर शफल शॉट थोडस असफल ठरलो. शॉर्ट फाईन लेग वर फिल्डिंग झाली, पण यावेळी डीप फाईन लेगच्या कपडावरसून सुप्रीमो षटकार. और बादल टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल था. इस बार प्लीज रिक्वेस्ट आहे प्रेक्षकांना, आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, नाहीतर आपला मोबाईल जप्त करण्यात येईल. आता आयोजकांकडून या सूचना येत आहेत.
अपने बॉलिंग मार्ग पर मणिरत्नम तैयार, ऑन साइड पर कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया बॉर्डर पर, खिलाड़ी तैनात आउट। मणिरत्नम बहुत खुश, कृष्णा बैक टू द पेवेलियन और पहला विकेट। ये भी मैच खेल रहे हैं और इस मैच की बात करें तो बादल कृष्णा का विकेट इनको मिल गया है। हमला करने की कोशिश, शिकार बन के कृष्णा बैक टू द पेवेलियन जा रहे हैं। ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, ऍक्शन रिप्ले बघा, नागेंद्र वाडेकर चेंडूच्या खाली, तू जोश भरासा। कृष्णा सातपुतेच्या एक प्राईज विकेट। कृष्णा सातपुतेच्या विकेटचा महत्व माहिती होता। हे ऍक्शन रिप्ले बघा, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोलावण्याचा इरादा होतो, पण मिड विकेटवर उभं असलेलो नागेंद्रच्या सेफ हँड्स मध्ये जाऊन पडलेलो चेंडू, षटकार मारल्यानंतर त्या पुढच्या चेंडूवर कृष्णा सातपुते बैक टू द पेविलियन, सुप्रीमो विकेट। बहुत बड़ी सफलता मिली है फ्रंट लाइन गेंदबाज सूर्या को। सुप्रीमो चषक 2025 आपने करे शानदार आयोजन, बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर। और अब चक्कर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए योगेश पेंडकर आए हैं। स्टार्ट अच्छा किया था बादल कृष्णा ने, लेकिन कदमों का इस्तेमाल करते हुए गेंद को डीप मिड विकेट बॉडी लाइन के बाहर भेजने का प्रयास किया गया, तब जाकर इनका शिकार किया गया। बल्लेबाज योगेश पेंडकर मैदान के अंदर 8 मैचेस 12 इनिंग 156 रन 101 बॉल 14 बाउंड्रीज 3 सिक्सर, हाईएस्ट स्कोर उनका 42 और 154 का स्ट्राइक रेट। और इस सीजन में बादल फॉर्म में खिलाड़ी है। कृष्णा सातपुते बाद झाल्यानंतर जबाबदारी योगेश पेंडकर यांच्या खांदी विसावलेली। एक मोठो पाठलाग, 69 धावांचा लक्ष्य। सूर्या इस वक्त अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है गेंदबाजी करने के लिए। के बाहर गेंद थी, कवर क्षेत्र में ड्राइव करना चाहते थे, अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आई है। स्पाका गली पर गेंद को फील्ड किया गया, 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन, अब 9 रन 1 विकेट के नुकसान पर। चिताक्याम सूर्या मणिरत्नम बॉलिंग मार्गवर कौतुक करूचा लागतला। कृष्णा सातपुते त्यांनी एका जाळ्यात पुऱ्यापैकी गोवलो। पहिलो चेंडू शॉर्ट पिच, पुलच्या मोहात सक्सेसफुल होतो पुल, त्यानंतर फाईन लेगच्या दिशेने शफल शॉट थोडंसं अयशस्वी, त्यानंतर षटकार, पण पुढच्या चेंडूवर कृष्णा सातपुतेचे एक प्राइज विकेट। मालवणी कोकणी भाषेत आटक्याचो पेटको ज्याका म्हटलं जाता, तो आटक्याचो पेटको एक महत्वाची विकेट। 69चा एक मोठा टार्गेट, 8 षटकांचो सामनो आणि पहिल्या ओव्हरीचो शेवटचो चेंडू घेऊन सूर्या बॉलिंग मार्कवर। टाइगर पर बल्लेबाजी करने के लिए पैरों पर गेंद दिया, ऑन साइड पर खेल दिया, 1 रन लेने का मौका। एजाज कुरैशी की बात करें तो 6 बार खेल चुके हैं और 13 मुकाबले में इनको खेलने का मौका मिला और उसके साथ शानदार बल्लेबाजी करते हुए 151 का स्ट्राइक रेट है उनका। और सबसे बेहतरीन बात मैं बादल आपको बताना चाहूंगा, पिछले साल 2023 के जो कहानी थी उनके लिए यादगार रही और इन्होंने 67 रन बनाए थे, बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। तो एजाज कुरैशी का बादल विकेट के ऊपर खड़े रहना बहुत जरूरी है। 42 चेंडू 58 धावांची गरज। प्रशांतजी अगदी बरोबर, एजाजचा मैदानावर उभ्या राहणं खूप गरजेचं असा। नांगर टाकून उभ्या राहणं म्हणजे काय, ता दाखवणं गरजेचं असा, कारण धाव संख्या किती झाली, 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। ही नेल्सन फिगर, आणि नेल्सन फिगर डीके बर्ड सरांनी प्रसिद्ध केलेली, पण खरी नेल्सन फिगर काय असा, ती खरी नेल्सन फिगर असा ही 11 एका गड्याच्या मोबदल्यात। ब्रिटिश नेव्हीचो एक कमांडर होऊन गेलो, त्याचं नाव होता नेल्सन, आणि त्या नेल्सनचो एक डोळो, एक हात आणि एक पाय एका युद्धात जायबंदी झालेलो। मात्र एक अवयव असताना सुद्धा नेल्सनने इंग्लंडला बरीच युद्ध जिंकून दिली, आणि त्या नेल्सनच्या स्मरणार्थ 1-1-1 या आकड्याक नेल्सन फिगर म्हटली जाता। पण क्रिकेटमध्ये डीकी बर्ड सरांनी प्रसिद्ध केलेली नेल्सन फिगर 1-1-1, 2-2-2, 3-3-3 आणि 3 नेल्सन फिगर स्कोरबोर्डवर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 69 पाठलाग। और बादल पहले ओवर का खेल भी समाप्त हुआ है, तो अभी 11 रन 1 विकेट बहुत ही महत्वपूर्ण, और पहला ओवर भी समाप्त हुआ। जैसे बीच मैदान पर योगेश पेंडकर मैदान के अंदर आए हैं, कृष्णा सातपुते बैक टू द पेवेलियन चले गए हैं। एजाज कुरैशी, विजय पावले, नितिन माटुंगे, रजत मुंडे जैसे बहुत बड़े खिलाड़ी, अमित नाइक भी है। बैटिंग में बहुत गहराई है, जीतने के लिए 69 रनों की जरूरत है बादल, तो बैटिंग में बहुत गहराई है। तो दूसरी तरफ अशफाक रबाडा, सुहास पवार, जिनकी गेंदबाजी बहुत महत्वपूर्ण, स्पिन गेंदबाजी करेंगे, लेग ब्रेकर है। सूर्या मणिरत्नम ने अपना पहला ओवर पूरा किया। प्रदीप मिश्रा और सोहेल शेख के ऊपर भी निगाह रहेगी।
प्रशांत सर, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 11 धावांचा खर्च, 1 विकेट ही किफायतशीर गोलंदाजी म्हणा हरकत नाही. फक्त 2 खेळाडूंचा प्रोटेक्शन आणि दुसऱ्या ओव्हरीची गोलंदाजी. प्रदीप मिश्रा हे यूपीचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर आणि समोर योगेश पेंडकर. मैन फ्रॉम महाड योगेश पेंडकर. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते बिगिन कौन सेट पर खेल दिया, कलाई का बहुत ही अच्छा इस्तेमाल डीप मिड के पर नागेश है और 2 रन मुकम्मल किए हैं. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर. इस तरह से स्कोर चलाते रहेंगे तो मैच में मजा आएगा. अगदी बरोबर. आखो में इशारा म्हणजे काय असतं. योगेश पेंडकर आणि एजाज कुरेशी एकमेकांच्या साथीन बरेच स्पर्धा केले, बरेच स्पर्धा गाजवलेले हे खेळाडू आणि त्यामुळे या खेळाडूंका येस नो वेट या शाब्दिक इशारांची गरजच नसता. खोलवर फैलावलेला क्षेत्ररक्षण होता, मिड विकेट खूप लांब होतो, लॉंग ऑन सीमारेषेवर होतो आणि त्यामुळे योगेशने हलक्या हातान खेळान काढलेलो ह्यो मालवणी भाषेतलो मौशित फटको 2 धावेंचो. स्कोर बिल्कुल आगे बढ़ता है. रन संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर. रईस बुमराह, हो बुमराह हमेशा बल्लेबाजों को करते हैं गुमराह. इस वक्त बहुत अच्छी गेंद थी और गेंद को कहाँ डाला है, सटीक लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं. वाइड यॉर्कर डाल दिया था और बादल बहुत अच्छी गेंद थी. सटीक लाइन पर यॉर्कर करेंगे तो बल्लेबाजी करना बहुत मुश्किल हो जाएगा. शानदार गेंदबाजी कर रहे बुमराह. बुमराह या नावाप्रमाणेच रईस बुमराहची ही गोलंदाजी. यॉर्कर लाईन, मुकरी लाईन, लगोरी लाईन जेका म्हटली जाता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, वायू अस्त्र आणि अग्नि अस्त्र जेका म्हटला जाता तो ह्यो यॉर्करचो चेंडू. स्क्रीनवर बघा आदरणीय संजय भाई पोतनीस. गेल्या 11 वर्षांची मेहनत आणि या वर्षी सुद्धा ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी सन्माननीय आमदार संजय भाई पोतनीस, सन्माननीय आमदार अनिलजी परब साहेब आणि त्यांच्या सगळ्या शिलेदारांनी रंगवलेली सजवलेली ही स्पर्धा सुप्रीमो चषक. टिप्पा खाने के बाद ऑप्शन के बाहर जाते हुए गेंद कवर क्षेत्र में खेल दिया. नागेश एक बार फिर बीच मैदान पर फील्डिंग करने के लिए आए. बढ़िया, अब एक बार फिर फील्डिंग हो रही है, 1 रन देने का मौका. और दोनों बल्लेबाज बादल जो है ना स्ट्राइक रोटेट कर रहे हैं. अब वो 4 ओवर का खेल है जिसमें वेट एंड वॉच वाली क्रिकेट खेलने की कोशिश दोनों बैटर द्वारा. ही स्ट्राइक रोटेट ठेवणं सुद्धा गरजेचं असा. 8 ओव्हरीमध्ये 69 धावा करण्यासाठी प्रत्येक बॉलवर चौकार षटकारांची गरज नाही असा. लोणच्या पापडासारखं चौकार षटकार वापरून आणि भातासारखं जर एकेरी दुहेरी धावांचा परिपाक जोडलो तर चेसिंग अगदी आवाक्यात येऊ शकता. इस बार अच्छा स्ट्रोक बल्ले के बीचों बीच खेल दिया. स्ट्राइक पर बॉडी लगी तरफ, क्या बात है. सोचने से कहां मिलते हैं तमन्ना के शहर. चलना भी बहुत जरूरी है मंजिल को पाने के लिए. सुप्रीमो सुपर से ऊपर चौका. भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे. हे ऍक्शन रिप्ले बघा. पॉवर प्लेचा षटक मिड ऑफ सर्कल मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी डोळ्यांच्या समोर आणि त्या चेंडूवर फायटर जेट उडताला नाहीतर काय होताला. लॉंग ऑफ सीमारेषेच्या पैलाडी यो सुप्रीमो चौकार. ताकदवान फटको, मसल पॉवर योगेश पेंडकर उर्फ घाऱ्याची आणि या चौकारांची धाव संख्या एका सन्मानजनक धाव संख्येच्या दिशेन वाटचाल करताना रनवेवर चालताना. टप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आई, गति परिवर्तन किया गया था, भाप लिया था. 1 रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आना चाह रहे. आंखों में इशारा करते हुए बादल दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं. चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर हो जाऊंगा. या तो मिलेगी मंजिल या अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. स्कोरबोर्ड को चलाने का काम दोनों बल्लेबाज कर रहे हैं. आखो टप्प्याचा चेंडू होतो, गती परिवर्तनाचा चेंडू. रानल्यान टोपभर, वाढल्यान वाटीभर या फेमस मालवणी म्हणीची आठवण करून देणारो चेंज ऑफ पेसचा चेंडू. पण त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट बघा. कॅल्क्युलेटेड रिस्क सध्या या 2 खेळाडूंनी उचललेली. चांगल्या चेंडूक सन्मान द्यायचो, खराब चेंडूवर ताकदवान पॉवरफुल प्रहार करायचे, सीमारेषेच्या दिशेने पिटाळायचे. ही रणनीती आतापर्यंत तरी यशस्वी झालेली. 69 धावा डिंगडॉंग संघ. पहिल्यांदा आपण सुप्रीमो जिंकायचा ह्या स्वप्न कैलासवासी विशाल कांबळेचा पूर्ण करण्याच्या इराद्यान आज मैदानावर डिंगडॉंग अर्थात रेड डेव्हिल्स अमरसाई संघ. अपने पर सामना करने के लिए योगेश. टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, गेंद को स्क्वायर लेग की तरफ खेल दिया. स्क्वायर लेग पर खिलाड़ी बहुत दूर, इस बार बना किया एजाज कुरैशी ने. बादल बीच मैदान पर जब आप क्रिकेट खेल रहे हैं तो यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए. सही इस्तेमाल मैदान के अंदर हुआ. आखिरी गेंद पर आपने देखा कि वो सिंगल लिया गया. योगेश पेंडकर 11 पर खेल रहे हैं. 2 ओवर की कहानी समाप्त और पावर प्ले में 22 रन बनाए हैं. शुरुआत बहुत अच्छी हुई है. 36 गेंदों में 47 रनों की जरूरत. 2 षटकांची सांगता झाली ज्याच्यासाठी ह्या सगळा रणकंदन चालला, रणसंग्राम चाललो. हे सुप्रीमोचा चषक बघा.
हे सुप्रीमो खेळणं बऱ्याच जणांचा स्वप्न असतं आणि ह्या स्वप्न गेली 11 वर्ष घेतलेलो संघ डिंगडॉंग, या वर्षी रेड डेव्हिल्स अमरसाई संघ, आणि या संघाक या वर्षी सुप्रीमो जिंकणं खूप गरजेचा. आणि संघाचो हुकमी एक्को, संघाचो माजी कर्णधार विशाल कांबळे आज या सगळ्यांका आणि आमका सोडून गेल्यानंतर त्याच्या आठवणीसाठी तरी डिंगडॉंग संघ आज विजयी सलामी देऊन स्पर्धेसाठी आपली दावेदारी भक्कम करण्याचा प्रयत्न करतलो. पण दुसऱ्या बाजून उमेश कुळे आणि साजन पाटील यांच्या मालकीचो US उमेश 11 मुंबई संघ या पहिल्याच सामन्यात एका मोठ्या तगड्या संघाक धक्को देण्याचा प्रयत्न करतलो. आदरणीय संजयभाई पोतनीस, अनेकांका ज्यांनी स्टार बनवले असा हा व्यक्तिमत्व, 2 षटकांची सांगता, 11ची सरासरी 22 धावा. संजयभाई पोतनीस तुमचे खरोखरच मनपूर्वक आभार. अनेक टेनिसपटूंका ज्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेऊन ठेवला. ज्या खेळाडूंका मोटरसायकलने प्रवास करणं सुद्धा कठीण होता ते खेळाडू सध्या विमानान प्रवास करतात. आणि त्यासाठी संजयभाई पोतनीस साहेब, तुम्ही घेतलेली मेहनत आणि सुप्रीमो चषकांत त्यांना दिलेली एक सुंदर वाटचाल, ह्याचा योगदान लाख मोलाचा. बिल्कुल सही कहा आपने. गेंदबाजी कर गेंद अपने बोरिंग बात पर है हकीम खान, साइंस से बिलोंग करते खिलाड़ी. सामने बल्लेबाज की बात करें तो योगेश पटकर जिनके ऊपर दारोमदार रहेगा. इस वक्त अपने बोरिंग बात पर गेंदबाज तैयार, राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं या लेफ्ट आर्म राउंड द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस वक्त गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया. 1 रन या दूसरा रन भी पूरा हो जाएगा, दूसरा रन भी अब बिल्कुल पूरा हो जाएगा. मैं ब्लॅक रिबन को देख रहा हूं. आपण या ठिकाणी पाहू शकता ब्लॅक रिबन वापरले, त्याचा अर्थ असा होतोय की आज आपण टेनिस क्रिकेट मधला एक हिरा हरपलेला आहे आणि त्यांचं योगदान देखील मोठं आहे. अर्थात मगापासून तुम्ही उल्लेख करताय विशाल कांबळे यांच्या संदर्भात, तर त्यांना या ठिकाणी ही भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहे या निमित्तानं. प्रशांत सर, दंडावर रिबन बांधून दिलेली श्रद्धांजली खरोखरच विशाल भाईंपर्यंत पोहोचली. पण या वर्षी जर डिंगडॉंगने सुप्रीमो चषक जिंकलो तर ती खरी श्रद्धांजली असतली विशाल भाई कांबळे यांका. आणि त्याचा प्रयत्न तर मैदानावर चालू असा. 24 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू हकीम बॉलिंग मार्कवर. पहिल्या 2 ओव्हरीमध्ये बरेच जखमा झाले आणि त्या जखमांवर मलवून लांबण्याची जबाबदारी घेऊन हकीम दिसतलो बॉलिंग मार्कवर. सायनचो ह्यो खेळाडू. बहुत अच्छी गेंद ऑन साइड पर खेल दिया. कला का अच्छा इस्तेमाल कर रहे, चतुराई के साथ बल्लेबाजी कर रहे हैं योगेश पेटकर. बादल अगर देखे तो बहुत ही शानदार बल्लेबाजी, बड़े स्ट्रोक खेल रहे हैं और स्ट्राइक भी रोटेट कर रहे हैं, सिंगल के ऊपर भी निर्भर रहे हैं. अब सुदबुद के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. हलक्या हातान चेंडू खेळायचे, पहिला सर्कल भेदायचा, दुसऱ्या रन्सासाठी पावला वळवायची, फिल्डरवर थोडंसं प्रेशर ठेवायचो. पण ही रणनीती आता मला वाटतं सर्कलच्या बाहेरच्या खेळाडूंपर्यंत पोहोचली आणि त्यामुळेच फटको खेळल्यानंतर अतिशय वेगात चित्त्याच्या चपळाईन फिल्डर चेंडूपर्यंत पोहोचताना अजून एक सिंगल, पाव शतक फलकावर 69 रन्सांचा पाठलाग. गेंदबाजी कर रहे हैं हकीम खान, जिनके ऊपर दारोमदार फील्डिंग के जवाब. इस वक्त फ्लाइंग पर खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है. ऑफ साइड पर 3 खिलाड़ी, बॉडी लाइन पर विकेट कीपर, टीम के कप्तान है. फील्डिंग में बिल्कुल थोड़ा सा बदलाव चाह रहे हैं. लेफ्ट हैंड बल्लेबाज इजाज कुरैशी. ओह बढ़िया गेंद, टपकाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद बल्ले कानूनी किनारा और फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या फिलहाल टोटल बन गया है 26 रन 1 विकेट के नुकसान पर. या पूर्वीच्या ओव्हरसाठी रईस बुमराह आपण बघितलं, पण सध्या बॉलिंग मार्कवर सायनचो हकीम खान. आणि चेंडू घेऊन जेव्हा हकीम नॉन स्ट्रायकर यांच्या पंचांच्या दिशेने येतात तेव्हा हकीमची स्टाईल जसप्रीत बुमराहची आठवण करून देणारी. हकीम की अगली गेंद, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच खेलते, बॉर्डर लाइन की तरफ गेंद जा रहे, पीछे कर रहे खिलाड़ी. क्या ये कैच हो जाएगा? ओह माय गॉड, अद्भुत कैच सुभाष पवार जिन्होंने लिया कैच. शानदार कैच था. बल्लेबाज योगेश पेटकर बैक टू द पेबल एंड हकीम खान इस मुकाबले में डाल रहे जान. बहुत बड़ा शिकार. ही झिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी खेळना. ऍक्शन रिप्ले. घाऱ्याची नजर बघा, अगदी खारी सारखी नजर या चेंडूवर होती. शॉट पण खूप सुंदर सजवलेलो, पण मिड ऑफवर असणारो खेळाडू लॉंग ऑफ पर्यंत जात एक सुंदर सुहास ज्यांनी आपल्या संघाच्या
मालकांच्या कॅप्टनच्या चेहऱ्यावर फुलवला. कॅचेस विन द मॅचेस, अप्रतिम झेल. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे हे 11वं पर्व आहे सुप्रीमोचं. आणि 11व्या पर्वात पहिल्या पर्वापासून आतापर्यंत खेळलेले 3 खेळाडू ओमकार देसाई, कृष्णा सातपुते आणि प्रीतम परब, या तीनही खेळाडूंचा 11च्या 11 सुप्रीमो पर्व खेळल्याबद्दल सुप्रीमो फाउंडेशनच्या वतीने एक सन्मान सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. आणि हा विशेष सन्मान सोहळा आपल्याला आजच पाहायला मिळेल. या तिन्ही खेळाडूंना असेल विनंती, ओमकार देसाई, कृष्णा सातपुते, प्रीतम परब, सुप्रीमो चषकाची 11ची 11 पर्व आपण खेळलात आणि त्याबद्दल सुप्रीमो फाउंडेशनच्या वतीने आज होईल आपला एक सुंदर विशेष सुप्रीमो सन्मान. बिल्कुल बहुत बड़ा मंच बना हुआ है और अब 11 साल खेल रहे प्रीतम परब, कृष्णा सातपुते, इनके लिए बहुत बड़ी उपलब्धि, उनका सम्मान हो जाएगा सुप्रीमो फाउंडेशन द्वारा. ओंकार देसाई, कृष्णा सातपुते और प्रीतम परब. अब बीच मैदान की अगर बात करें तो बल्लेबाज आए हैं जिमी दरबार. पहले गेंदबाज हकीम खान ने शिकार किया, सुभाष पवार ने बहुत अच्छा कैच लपका. बीच मैदान पर बल्लेबाजी करने के लिए नंबर 4 पर बैटिंग करने के लिए बल्लेबाज आए हैं जिमी दरबार. क्या करेंगे पलटवार? सुप्रीमो चषक, सुप्रीमो ट्रॉफी, ये टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप आप देख रहे हैं. एयर इंडिया के करीना के ग्राउंड पर ऑफसाइड पर फील्डिंग, इस वक्त फ्लैग से पॉइंट, एक्स्ट्रा कवर, 1 लॉन्ग अपर खिलाड़ी, ऑफसाइड पर 4 खिलाड़ी जिमी दरबार के लिए. पकाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद कवर क्षेत्र में हल्का से खेल दिया. 1 रन लेने का मौका. जिमी दरबार का खाता खुला. स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 27 पर. 69 रनों की जरूरत है और तीसरा ओव्हर प्रगती पर. पहिल्या 2 ओव्हरीमध्ये 11 धावांची सरासरी ही खूप चांगली होती. बरेच जखमा पहिल्या 2 ओव्हरीमध्ये, पण या ओव्हरीमध्ये हकीमने आपल्या नावाप्रमाणेच कामगिरी मैदानावर चोख पार पाडली. एक महत्वाची विकेट मिळवून आपल्या संघाच्या जखमांवर केलेली मलमपट्टी आणि ही जबाबदारी हकीमने अगदी बखूबी पार केली. 27 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचो शेवटचा बॉल बाकी. अगर अपने बोरिंग मापा तैयार, दूर बने से गेंदबाजी कर रहे सामने बल्लेबाज एजाज कुरैशी. ऑन साइड पर दे घुमा के खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. फ्रैक्चर पर गेंद को फील्ड किया गया, थोड़ा अच्छा नहीं है और फिलहाल 1 रन देने का मौका मिलेगा. सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या 28 रन. लेग बाई का इशारा हुआ. हकीम खान जिनका ओवर सभा बहुत अच्छा ओवर. इस ओवर में बादल केवल 6 रन और बहुत महत्वपूर्ण एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट मिला है. शानदार गेंदबाजी, सफल ओवर का खेल हकीम का समाप्त हुआ. 3 षटकांची सांगता झाली 28 रन्सावर. अजूनही 5 ओव्हरींचा खेळ बाकी असतलो. हकीमचा कौतुक करूचाच लागतला, कारण या ओव्हरीमध्ये जगातले सर्वश्रेष्ठ टेनिस क्रिकेटचे बॅटर उभे असताना अतिशय दर्जेदार गोलंदाजी, दिशा, टप्पो, वेग याच्यावर सुरेख नियंत्रण आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा सुहास पवारचा कॅच, ज्या कॅचने या सामन्यात एक वेगळोच रंग भरलो. शिल्लक राहिले 30 बॉल, 41 रन्सांची गरज. योगेश पेंटर का बहुत ही महत्वपूर्ण विकेट है, जिनका स्टार्ट अच्छा था, आगाज बहुत बढ़िया किया था और उनका कैच आज सुभाष पवार ने लिया. और सुभाष पवार जब गेंदबाजी करने के लिए आएंगे ना तो और मजा आएगा, क्योंकि आपने नाजिम गुल्ली को देखा था, बहुत अच्छा टर्न और बाउंस है, विकेट पर मदद है, तो इसका फायदा उठाने की कोशिश करेंगे. लंबी बैटिंग लाइनअप डिंग डॉग के पास, तो ये देखते हुए आपके पास भी बहुत बढ़िया गेंद. वैसे मैं बादल में आपको बताना चाहूंगा, इस मैच में जो गेंदबाजी है जिसमें सुभाष पवार, अशफाक रबाडा, सूर्या मणिरत्नम, प्रदीप मिश्रा और सोहेल शेख, चित्ताकाम के और एक खिलाड़ी, साइन के खिलाड़ी ने प्रभावित किया और अब जाकर इनके ऊपर भी दारोमदार रहेगा. पण दुसऱ्या बाजून इंदापूरचो एजाज कुरैशी, इंदापूरचो हे राजपुत्र असा आणि या राजपुत्राक एक नवीन राज्य मैदानावर स्थापन करूचा लागतला. त्याच्या सोबतीन असा गुजरातचो जिमी दरबार. मैदानावरचे बाकीचे राग बाजूक ठेवून जिमी दरबारला दरबारी राग गावचो लागतलो. एक राज दरबार मैदानासमोर उभो करूचो लागतलो, कारण मैदानाक आणि आज त्याच्या संघाक डिंगडॉंगला गरज असा एका चांगल्या भागीदारीची. जी इस वक्त साझेदारी की जरूरत है. एजाज इस वक्त स्ट्राइक रेंज पर है. ऑन साइड पर खेल दिया, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है. इफ 6 सिटिंग इज एन आर्ट, देन एजाज कुरैशी इज आर्टिस्ट. सुपर से ऊपर वाला सिक्सर, सुप्रीमो सिक्सर. भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना. ही जिंग चढू दे, हा होश उडू दे, तू भारी. एजाज कुरैशीचो हे फटको ऍक्शन रिप्ले मध्ये बघा. सिरियस पेशंटाक जशी सलाईनची गरज, डिंगडॉंगला होती षटकाराची गरज.
ऑफ स्टंप के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक, डीप स्ट्राइक कवर पर बॉडी लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक ये गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। प्रदीप का ये ओवर बहुत महत्वपूर्ण, स्कोर अगर देखें तो रन संख्या 35 रन, 2 विकेट के नुकसान पर। और बादल यहां से साझेदारी पनप रही है बीच मैदान पर दोनों बल्लेबाजों के बीच। 2 बॅटर स्वस्तात बाद झाले, कृष्णा सातपुते, योगेश पेंडकर, पण त्याची अजिबात खंत न बाळगता दर्जेदार कामगिरी सध्या मैदानावर चालू असा जिमी दरबार आणि सोबत एजाज कुरेशी यांची ही भागीदारी किती वेळ चालता तोपर्यंत डिंगडॉंगचा भवितव्य चालतला आणि त्यामुळेच दुसऱ्या बाजून US उमेश 11 मुंबई संघाचो इरादो ही भागीदारी लवकर तोडण्याचो। 35 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात 69 ह्या टार्गेट। टप्पा काटने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते गेंद को सर पर गिर दिया, खिलाड़ी बहुत दूर दूसरे के लिए वापस आना चाह रहे, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बैटर मैच के करीब एक बार फिर जाके मैच समाप्त करना चाह रहे। प्रदीप के इस ओवर में बादल 3 गेंदों में 9 रन आए, तो बहुत सही सोच के साथ बल्लेबाजी हो रही है। ही रणनीती बघा, षटकार मारल्यानंतर जे फिल्डर थोडेसे जवळ जवळ सरकलेले ह्या फिल्डरांची थोडी पळापळ झाली सीमा रेषेवर आणि फिल्डर लांब गेल्यानंतर हलक्या हाताचा फटको जो देऊन गेलो जिमी दरबारला 2 रन। 37 चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आणि प्रशांत याच धावगतीन जर सामनो चाललो तर सामन्याचा निकाल जो अपेक्षित असा तो लागाक शकता डिंगडॉंगसाठी। ही भागीदारी तोडणं गरजेचा US 11 उमेश मुंबई संघासाठी। You're absolutely right. ऑन पर गेंद को खेल दिया, हवा में गेंद है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी भाग कर कैच लेना चाह रहे हैं, ये कैच होगा, कैच होगा, शानदार कैच, अद्भुत कैच, अनबिलीवेबल कैच, कैच ऑफ द टूर्नामेंट, कैच ऑफ द नाइट। और ये खिलाड़ी है अभिषेक आंगणे, पुराना चावल है, कमाल का कैच लपका गया है। पांढऱ्याच्या अभिषेक आंगणेन केलेली कमाल धमाल आणि बेमिसाल तिसरी महत्वाची सुप्रीमो विकेट। बादल ये एक्शन रिप्ले देखिए, क्या कैच था ये, भागकर ये रनिंग कैच है बादल, ये रनिंग कैच है, ये स्टनिंग कैच है। इस तरह से विकेट जैसे प्रशांत, देखिए प्रशांत गरत ने बहुत बढ़िया फील्डिंग की, योगेश पेंडकर के फील्डिंग के बारे में चर्चा हुई, आज चर्चा होगी अभिषेक आंगणे की फील्डिंग की, क्या गजब की फील्डिंग की है, अद्भुत फील्डिंग का नजर। 77 पर आपने जो एक्शन रिप्ले देखा, देखिए एक बार फिर क्या हुआ था, ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था, शरीर का संतुलन अच्छा नहीं था, गेंद तारा बैठने में ऊपर चली गई, लॉक ऑन पर खिलाड़ी थे, लॉक ऑन से खिलाड़ी आपको मिड ऑफ क्षेत्र में जाना था। रनिंग कैच है, ये रनिंग कैच है, अद्भुत कैच है, लाजवाब कैच है। दर्शकों को मैं एक बार भी दरख्वास्त करना चाहूंगा, मुंबईकर तुम्हाला मी विनंती करेन, हा कॅच अभिषेक आंगणेचा तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या। टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, गल्ली क्रिकेट असो, राष्ट्रीय क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, वाक्य तेवढाच महत्वाचा, कॅचेस विन द मॅचेस, लेलो कॅचेस जीतो मॅचेस। अभिषेक आंगणेन दाखवून दिला आपल्यामध्ये काय क्षमता असा, शेवटपर्यंत चेंडूवर स्थिरावलेली नजर, शेवटच्या क्षणी घेतलेली झेप, दोन्ही हातात पकडलेलो झेल आणि या झेलावर परत एकदा वापसी झाली उमेश 11 मुंबई संघाची। क्या मुकाबला चल रहा है बादल, गेंद और बल्ले के बीच छिड़ी जंग चढ़ा है क्रिकेट का रंग, रंग में भंग। आज दरबार साहब चले गए बैटआउट की तरफ, अभिषेक आंगणे का लाजवाब कैच है। मैदान के अंदर अमित नाइक आए हैं, उरन से बिलोंग करते हैं। एक तरफ प्रदीप ने शुरुआत बहुत खराब की थी, लेकिन उसके बाद में वो कमबैक कर चौथी गेंद पर विकेट मिला है, उसका क्रेडिट जो है ना अभिषेक आंगणे को भी जाएगा। स्कोर 37, विकेट के नुकसान पर। चौथा ओवर, 2 गेंदों का खेलाना बाकी, फ्लैग टिप 1 पॉइंट, उसके साथ कवर पर खिलाड़ी, डीप स्टक कवर, लॉक ऑफ पर खिलाड़ी तैनात। फुल टॉस गेंद थी, मन बना के आए थे कि आप पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक नहीं खेलेंगे, कवर बॉडी लाइन की तरफ, नागेंद्र बॉडी लाइन पर मौजूद थे, वहां गेंद चली गई, 1 रन लेने का मौका। माइंडसेट बिल्कुल आज थोड़ा सा धीमा खेलने की कोशिश करके विकेट के ऊपर खड़े रहने की कोशिश बल्लेबाज द्वारा। उरणचं अमित नाईक मैदानावर दिसतलो, इल्याचं ज्यांनी आपल्या खात्याची केलेली सुरुवात होती। मालवणी कोकणी भाषेतली बोनी झाली, रन झाले 38, 69 हा असा टार्गेट 8 ओव्हरीत तुमका चेस करूचा असा। अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज प्रदीप इंसास कुरेशी जिन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, इसी मैदान पर अर्धशतक जड़ने का कारनामा किया था। ऑन साइड पर खेलना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं है, गेंद स्क्वायर बाउंड्री की तरफ जा रही है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात। जब तक ये गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने, ओ माय गॉड क्या हो रहा बीच मैदान पर, ओहो या खतरा हो सकता था।
खतरा हो सकता था। तालमेल में थोड़ी बादल कमी आई थी। मैदान के अंदर बहुत कुछ हो रहा है। एजाज कुरैशी का रिएक्शन देखे, भाई भागने की जरूरत नहीं है। क्रिकेट में यस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए। थोड़ा सा तालमेल में कमी आई थी, लेकिन भाग्य का साथ मिला। दूसरी एंड पर अमित नाईक का सुरक्षित है या नहीं, देखने वाली बात। 2 धावा तर अगदी सहज पूर्ण झालेले। तिसऱ्या रनचा इरादो होतो अमितचो, प्रतिसाद नव्हतो एजाज कुरेशीचो। विकेट किपरचो डिरेक्ट हिट नॉन सायकरेंटच्या दिशेने। तिसऱ्या पंचांकडे इलेलो इशारो आणि नॉट आउट तिसऱ्या पंचांनी जाहीर केलेलो आपलो निर्वाळो। 4 षटकांची सांगता, 69 पाठलाग आणि 4 ओव्हरीनंतर धावसंख्या स्थिरावली 40 रनवर। जनपान के लिए खेल रुका हुआ है। बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला आप देख रहे हैं। इस मैदान पर 2 तगड़ी टीमें डिंग डोंग रेड डेविल्स पुणे बनाम यूएस मुंबई। अब आंकड़े क्या बता रहे, जीतने के लिए लक्ष्य जो दिया गया था 69 रनों का स्कोर, 40 रन 3 विकेट के नुकसान पर। 24 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। बहुत ही शानदार खेल बीच मैदान पर। एजाज कुरैशी 13 पर खेल रहे हैं और 24 गेंदों में 29 रनों की जरूरत। 70-70 ऑन डिमांड। लाइव टेलीकास्ट तो बहुत बढ़िया है, उसमें कोई संदेह नहीं है। टूर्नामेंट का नाम बड़ा है और टूर्नामेंट के आयोजन करता विधायक हमारे सबके दिल की धड़कन संजय जी पोतनी साहब इस वक्त आपके स्क्रीन पर है। इस टूर्नामेंट को नया आयाम देने का काम जिन्होंने किया वो विधायक इस टूर्नामेंट के आयोजन करता संजय जी पोतनी साहब। ये टूर्नामेंट थोड़ा अलग लेवल का है। यहाँ बल्लेबाजी करना इतना आसान नहीं है, ग्राउंड बहुत बड़ा है। और जाकर इस मुकाबले की बात कर, टूर्नामेंट की बात करें तो बादल मंच भी बहुत बड़ा है। जलपान के लिए खेल रुका हुआ है। आप देख रहे टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप सुप्रीमो चषक 2025 की अद्भुत कहानी। 11वां संस्करण, 12 लाख की नकद राशि, खूबसूरत ट्रॉफी और बहुत सारी चीजें हैं। चैंपियन बनने वाले टीम की अगर बात करें तो उस टीम को भी मिलेगी हर खिलाड़ी को एक ब्रांडेड बाइक। जलपान समाप्त हुआ है। बीच मैदान पर चर्चा हो रही है। 24 गेंदों में 29 रन चाहिए। बादल बीच मैदान पर खिचड़ी पक रही है। प्लान बन रहा है बल्लेबाज एजाज कुरैशी को कैसे आउट करें। देखिए एक बार फिर 24 गेंदों में 29 है तो 19-20 वाला मैच है। यहां से एक गलती भी करेंगे तो उसका खामियाजा भुगतना पड़ सकता है। आता दोनही संघांसाठी करो या मरोची स्थिती। 4 ओव्हरीचो खेळ सरलो 40 रन्सावर। 4 ओव्हरींचो खेळ अजूनही बाकी असा। 69 धावांचा लक्ष्य म्हणजे उरले आता 24 चेंडू आणि 29 धावांची गरज। दोन्ही बाजून समान संधी असणारा हा सामनो। कोण जिंकतो या सामन्यात, डिंगडॉंग रेड डेव्हिल्स अमर साई की दुसऱ्या बाजून यूएस उमेश 11 मुंबई। दर्शकों को हम दरख्वास्त कर रहे हैं कि मैदान के अंदर ना आए। अभी भी देखिए बहुत सारे दर्शक जो जलपान के बाद सेल्फी निकाल रहे हैं। बहुत ही क्रुशियल मुकाबला। बादल 24 गेंदें 29। इसका मतलब अगर यह मुकाबला इस टीम को जीतना तो उनको विकेट चाहिए और बल्लेबाजों के लिए मंत्र रहेगा क्रिकेट डोंट थ्रो एवर विकेट। अगदी बरोबर। दोन्ही बाजून समान संधी असा। एकात दुसरो षटकार, एकात दुसरो चौकार, एकात दुसरी विकेट, पुरेशी असा सामन्याचा पारडा वेगवेगळ्या संघांच्या बाजून झुकवण्यासाठी। पण ती जबाबदारी कोण पार पडतलो, कोण घेतलो ही जबाबदारी। दोन्ही बाजून समान संधी असणारी ही दर्जेदार लढत तुमच्यासाठी सुप्रीमो चषकाच्या निमित्तान। बॉलिंग मार्कवर परत एकदा हकीम, ज्यांनी पहिल्या ओव्हरीत खर्च केले 5 रन, मिळवली 1 विकेट। त्या हकीमचा पहिलो चेंडू अमित नाईक साठी। बादल हकीम का जो ओवर है बहुत ही बेहतरीन रहा है और मैं समझ सकता हूँ इस वक्त परब साहब के जो कप्तानी सही है, जो विकेट टेकर गेंदबाज है नबीतुल्ली गेंदबाजी के उनको मौका दिया गया है। पहिल्याच ओव्हरमध्ये हकीमने जबाबदारी अगदी चोख पार पाडली। एक महत्वाची विकेट आपल्या नावे केली आणि परत एकदा तीच जबाबदारी घेऊन पण समोर असणारे 2 सेट बॅटर अमित नाईक आणि एजाज कुरैशी। 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 69 पाठलाग। लेफ्ट हँड राऊंड विकेट। अपस्टंपच्या बरोबर बाहेर पडलेलो चेंडू, स्लाइस आणि कट या 2 फटक्यांचा मिश्रण बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने। 38 सर्कलर झाला क्षेत्ररक्षण। 1 रनसानी धाव संख्या पोहोचली 41 वर। बादल इस विकेट पर आपने देखा कि बस सतह पर जब बॉल टिप्पा खा रही है तो उसके बाद में बट टर्न मिल रहा है और अगर आप नियंत्रण के साथ गेंदबाजी कर रहे हैं तो उसका फायदा गेंदबाजों को मिल रहा है। तो बढ़िया स्टार्ट इस ओवर में, अच्छी गेंदबाजी हकीम द्वारा।
अगदी बरोबर निरीक्षणाचा प्रशांत सर तुमचा. पिच कडसून मिळणारी मदत आणि त्यामुळे जर बॅटर पासून चेंडूचा टप्प तुम्ही थोडंसं मागे ठेवलात, लांब ठेवलात, तर पिच कडसून मिळणाऱ्या मदतीमुळे चेंडू थोडंसं आत थोडंसं बाहेर वळण्यात मदत होता. आणि याच कारणामुळे सध्या तरी बॉलर या सामन्यात या पहिल्या 5 ओव्हरीमध्ये थोडेसे बॅटरवर हावी झालेले. एजाज कुरेशी स्विच फुल करण्याचा प्रयत्न होतो, पण हकीमचा चेंडू अगदी मधल्या यष्टीवरसून थोडीशी हालचाल करणारो, पंचांचो इशारो 22च्या रूपात 1 रन आणि धाव संख्या 42 रनचावर. बादल रैम शॉट खेलना चाह रहे थे, इस वक्त जोखिम भरा स्ट्रोक होता है. रिवर्सिव जब आप खेल रहे हैं, अगर गेंद बल्ले के बीचों बीच लगी तो अलग बात है, अगर नहीं लगती तो बिल्कुल वहां थोड़ी परेशानी हो सकती है. स्ट्राइक रोटेट जरूर हुआ है, एक सिंगल जरूर आया है, इसका फायदा हो गया नुकसान ये तो आने वाला समय ही बताएगा. अमित नाईक लेटकटचा फटको, बॅटची कट घेऊन चेंडू पहिल्या स्लिप मधून 30 यार्ड सर्कलवर. क्षेत्ररक्षण तर होताला, कारण तैनात केलेलो फिल्डर खास याच फटक्यासाठी. एकेरी धावेनी थोडंसं बदल. 42 धाव फलक 43 रनचावर पोहोचलेलो. बादल मैच की तरफ मतलब अपनी मंजिल की तरफ जाने के 2 तरीके होते हैं, या तो वीरेंद्र सहवाग स्टाइल जल्दी मैच समाप्त करे, या महेंद्र धोनी स्टाइल मैच को करीब लेके समाप्त करे. एजाज कुरेशी शपल शॉट, पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. यो सुप्रीमो चौकार. होश उडू दे तू भारी खेळना, ओ भगवा जरासा तू जोश भरासा, ओ ऐसा मेळना. काम से बड़ा कोई धर्म नहीं होता और मेहनत से बड़ा कोई कर्म नहीं होता. दिशाइन गेंद एजाज कुरैशी शफल हुए और उसके बाद में आपने लेग स्टंप के ऊपर गेंद डाला है. भाई कहाँ छोड़ने वाले, नहीं छोड़ने वाले. गेंद को एक बार खेल दिया लॉन्ग लेग बाउंड्री रन के बाहर. गेंद बाउंड्री रन के बाहर 4 रनों के लिए चली गई. चौके के साथ आत्मविश्वास बल्लेबाज का बढ़ेगा. जो आपने मेहनत की थी, पिछले 2-3 गेंदों में मेहनत की थी, उस मेहनत पर आपने पाणी फेर दिया. या चौकारानिशी एजाज कुरेशी सुप्रीमो चषकामध्ये 200 धावा पूर्ण करणारो 10वो खेळाडू झालो. एकदा टाळ्या वाजवूया इंदापूरच्या या राजपुत्रासाठी, ज्यांनी पूर्ण केले सुप्रीमो मध्ये 200 धावा. हकीम परत बॉलिंग मार्क वरसून एजाज साठी पुढचा चेंडू. हलक्या हाताचा फटको, ढिल्या हाताचा फटको, ड्राईव्हचा फटको मिड ऑफच्या दिशेन. जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येता फील्ड करता, एका रनसावर सहज मानलेला समाधान. थोडीशी ऐसर हुल दाखवण्याचा प्रयत्न असा. मालवणी भाषेत ज्याका हुलीचो देवचार म्हटलं जाता. कोकणात देवचार असा, संबंध असता, हडळी असतात, आणि त्या देवचारांचे पोट प्रकार असतात. हुलीचो देवचार, ती हुल कदाचित बॅटरने दाखवण्याचा केलेलो प्रयत्न, पण एका रनसानिशी स्कोरबोर्ड मध्ये झालेलो बदल. अब अमित नाइक के ऊपर दारोमदार रहेगा. दूसरी तरफ से हकीम खान जो है ना, वो कमबैक करना चाहेंगे. इस ओवर की बात कर तो शुरुआत 3 गेंदों में बहुत बढ़िया, उसके बाद में चौका, उसके बाद में सिंगल आ गया है. स्पेलची सांगता करणारो हकीमचा शेवटचा चेंडू, आणि त्यामुळेच सन्मान दिलो अमित नाईकने. परत एक हलक्या हाताने खेळलेलो चेंडू, कारण हकीम थोडंसं धोकादायक ठरता. हकीमला जर विकेट दिली तर पुढे काय होऊ शकता. सायकलच्या स्टँड प्रमाणे सुद्धा फलंदाजी कोसळू शकता. याच इराद्यामुळे आणि या भीतीमुळे सन्मान दिलेलो चेंडू एका रनसावर. 5 ओव्हरीचा खेळ सरलो, 49 रनसावर शिल्लक रवले इथपासून 18 चेंडू. 2 ओवर की कहानी हकीम की. 2 ओवर 13 रन बहुत महत्वपूर्ण, 1 सफलता, 5 ओवर का खेल समाप्त और 49 रन 3 विकेट के नुकसान पर. एजाज कुरैशी 18 पर गेंद 10 गेंदों का सामना किया. सभी कर देखिए आपके स्क्रीन पर 18 गेंदों 20 रनों की जरूरत है. तो बादल अब गुच्छे में विकेट चाहिए. यूएस 11 टीम के लिए गुच्छे में विकेट चाहिए, तब जाकर आप कमबॅक कर सकते हैं. अगदी बरोबर प्रशांत सर. 18 चेंडू आणि 20 धावा अशा स्थितीमधून डिंगडॉंगच्या हातातून मॅच बाहेर काढणं म्हणजे एखाद्याच्या पोटात गेलेलो लाडू आतड्यात हात घालून परत बाहेर काढण्यासारखे असा. थोडीशी कठीण गोष्ट असा खरी, पण ही कठीण गोष्ट जर तुम्ही केलात तरच इतिहास तुमची नोंद घेतलो. कारण इतिहासात जे जे गोष्टी कठीण होते ते गोष्टी ज्यांनी साध्य केले त्याची इतिहासात नोंद घेतली. आणि जर यावेळी US उमेश 11 मुंबई संघ तुमका वाटत असत सुप्रीमो चषकामध्ये तुमच्या नावाची नोंद होची, तर या 20 धावांचा बचाव तुमका करूचो लागतलो. बैटिंग पाउल का इशारा बीच मैदान पर किया गया. अब अगर इस मुकाबले की बात करें तो US मुंबई
और डिंग डोंग रेड डेविल्स पुणे के बीच मुकाबला, अगर ये मुकाबला पुणे जीती है तो न्यूज बन जाएगी। ये मुकाबला ये मुंबई टीम अगर जीतती है तो ब्रेकिंग न्यूज बनने वाली है, क्योंकि आप यहाँ मुकाबले की बात करें, इस घमासान की बात करें तो पलड़ा जो है ना बल्लेबाजों का भारी है। अगर यहाँ से मैच यूएस मुंबई लेके आते हैं, कमबॅक करते हैं, जीत का स्वाद चखते हैं तो बहुत बड़ी उपलब्धी हो जाएगी। उगवत्या सूर्याचो देश म्हणून जपानकडे पाहिला जाता, पण आज मैदानावर चित्ता कॅम्प संघाचो मणिरत्नम सूर्या आपल्या संघासाठी विजयाची किरणा घेऊन येतलो की नाही येणारो काळ सांगतलो। 18 बॉल फक्त शिल्लक आणि 20 धावा बचावासाठी तुमच्या हातात असत। अमित नाईक 4 चेंडू 4 धावा, एजाज कुरेशी 10 चेंडू 18 धावा, 49 यो धावफलक 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि 69 चा लक्ष्य 6व्या ओव्हरीचो पहिलो चेंडू। बॅटर चॉईस पॉवर प्ले, फक्त 3 खेळाडूंचा प्रोटेक्शन डीप मध्ये, एक डीप मिड विकेटच्या दिशेन, एक लॉंग ऑन जो थोडंसं मिड ऑनच्या दिशेन सरकलेलो आणि एक लॉंग ऑफ थोडं कव्हरच्या दिशेन। बाकी सगळे खेळाडू सर्कल मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट मिड विकेट, मिड ऑन, लॉंग ऑफ आणि शॉर्ट कव्हर पॉइंट। या सगळ्या चक्रव्यूहामध्ये काय होताला चक्रव्यूह, बॅटर चॉईस पॉवर प्ले का क्रिकेटमध्ये चक्रव्यूह सुद्धा म्हटलं जातं, कारण जो चक्रव्यूह तुम्ही महाभारतात बघितलात अगदी तसोच ह्यो चक्रव्यूह असा। त्या चक्रव्यूहात आणि ह्या चक्रव्यूहात शिरणा सोप्या असा, भेद करणं थोडासा कठीण असा। कोण करतलो या चक्रव्यूहाचो भेद? ह्यो पहिलो चेंडू बाउन्सर, दिशाहीन चेंडू होतो, पंचांनी केला दंडित वाईडच्या रूपात, आयतो मिळालेलो 1 रन। आयत्यार कोयतो असा मालवणी कोकणीत जका म्हटलं जाता तो आयतो 1 रन, बदललेला इक्वेशन। पिछले स्टार्ट से बिल्कुल आगाज किया गया। सूर्या द्वारा बहुत ही प्रतिभाशाली खिलाड़ी, बाउंसर डालने की कोशिश सोच अच्छी थी लेकिन कंट्रोल नहीं था, ज्यादा कद्दों का इस्तेमाल हुआ और बहुत ज्यादा हुआ, इसीलिए वाइड बॉल का इशारा किया गया। 50 धावा पूर्ण झाले। 50 या धाव संख्येनंतर मात्र सूर्याचो वापसी करणारो चेंडू, टप्प पडल्यानंतर भितुरल्या अंगाक वळणारो चेंडू, सरपाच्या शेपटीवर जर पाय दिला तर तो जसो फडा करता अगदी तसोच ह्यो चेंडू ऍक्शन रिप्ले बघा, टप्प पडल्यानंतर भायल्या अंगाकडसून भितुरल्या अंगाकडे वळलेलो डॉट बॉल, निर्धाव चेंडू, मालवणीतलो पडसार, पोलांडो आणि कुवांडो चेंडू। 50 यो धाव फलक, 69 चो पाठलाग। पता नहीं इस वक्त गेंद के ऊपर निगाहें नहीं थी अमित नाइक के, हेड पोजीशन अगर देखे तो बिल्कुल पूरा सर इनका हिल गया था और गेंद टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाद से अंदर की तरफ आ रही थी, गति ज्यादा नहीं थी, पहले बल्लाया और उसके बाद में गेंद आई, तो ये बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज मणिरत्नम द्वारा। ही चर्चा जी झाली दोन बॅटर मध्ये, ही चर्चा होणं गरजेचं होता प्रशांतजी, कारण जो शॉट होतो तो आत्मविश्वास भरलेलो नव्हतो, प्रयत्न अमितचो थोडंसं फसलेलो होतो आणि त्याच फ्रस्ट्रेशन मध्ये शफल शॉट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे असफल। तटक्या पेचून जाणारो चेंडू, खटक्यार बॉट आणि जाग्यार पलटी, एकच कॉल, मॅटर सॉल्व, ही सुप्रीमो विकेट। मैदानावरती पहा काय घडलं होतं, बॅटमनला पडली भूल, दांडी झाली गुल, गोलंदाजी पॉवरफुल, मणिरत्नम मैदानावरती कमाल करतोय, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन बीच मैदान पर, ऑफ स्टंप के बिल्कुल ऊपर गेंद थी, ज्यादा शफल हुए जिसकी जरूरत नहीं थी, ये खराब शॉट था अमित नाइक का, मैच में जान डालने का काम कर रहे हैं मणिरत्नम। जब बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्यूशन, कमाल कर रहे मैदान के अंदर मणिरत्नम। अब बादल मैच ऑन है, मजा आएगा। प्रशांत आता मॅच मध्ये ट्विस्ट तयार झालेलो, सूर्या मणिरत्नम आपल्या आयुष्याचं पहिलं सुप्रीमो चषक खेळताना या मॅच मध्ये 2 विकेट त्यांनी आपल्या नावे केले आणि ही विकेट तर ऐन मोक्याच्या क्षणी होती। ऐन युद्धात तोफेत पाणी अशी एक मराठीतली एक सुंदर म्हण असा, जो शॉट खेळण्याचा प्रयत्न अमितचो तो अजिबात गरजेचं नव्हतो आणि त्यामुळेच जेव्हा अमित बाद झालो तेव्हा एजाज कुरेशीची खुणा बराच काय सांगून जाणारी। और टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद, पहला बाउंसर था उसमें वाइड बॉल का इशारा हुआ, उसके बाद में एक बार फिर ज्यादा करने की कोशिश अमित नाइक द्वारा, वहां भी एक बार फिर गेंद और बल्ले के बीच संपर्क रहता और अब जाकर जो विकेट गिरे ना तब ऑफ स्टंप के काफी बाहर आप चले गए थे, तो ऑफ स्टंप के ऊपर गेंद टकराते भी कोल्हापुरी पर तटका लगाने के लिए बीच मैदान पर नितिन माटुंगे आ रहे हैं और प्रशंसा करनी चाहिए मणिरत्नम की, बैंक बैलेंस ज्यादा नहीं है लेकिन बढ़िया गेंदबाजी करे, शानदार गेंदबाजी कर रहे हैं। मैदानावर कोल्हापूरचो तांबडो आणि झणझणीत पांढरो रस्सो घेऊन नितिन माटुंगे आणि बॉलिंग मार्कवर आग ओकी गोलंदाजी करणारो सूर्या मणिरत्नम। 69 धावसंख्येचो पाठलाग, स्थिरावलेली धावसंख्या
50 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावांची अजूनही असलेली गरज. बादल नितिन माटुंगे बड़े स्ट्रोक खेलने वाले माहिर खिलाड़ी, विकेट मिला मणिरत्नम को, इनका कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. 50 या सांघिक धाव संख्येवर नितिन माटुंगे इल्याच 1 रन्स आणि आपल्या खात्याची केली सुरुवात. नितिन माटुंगे आपल्या आयुष्यातलं 5वं सुप्रीमो चषक खेळताना 10 सामने आतापर्यंत त्यांनी खेळले. 3 वेळा नाबाद राहत 45 चेंडूंचा सामनो करत 83 धावा आणि आता तो 1 मिळून 84 रनची पुंजी त्यांची. 5 सुप्रीमो चौकार, 7 सुप्रीमो षटकार त्यांच्या नावे, 30 ह्यो ज्यांचो हायएस्ट स्कोर असा आणि 184 चो स्ट्राईक रेट ह्यो जास्त महत्वाचो. चौकारांपेक्षा षटकार जास्त असत ह्याच्यातच बराच का इला. या एकेरी धाव्यांनीशी रन झाले 51, 69 चो पाठलाग. उमेश 11 की अगर बात करें तो बादल ये अच्छा ओवर घट रहा है सूर्या का, सुंदर गेंदबाजी करे सटीक लाइन पर. एजाज कुरेशीचो फटको, लॉंग ऑफ लॉंग ऑफ लॉंग ऑफ आणि सुटलेलो झेल. जतीन सप्रू यांच्या 3 लॉंग ऑफची आठवण झाली, पण यावेळी मात्र सुटलेल्या झेलावर इले 2 रन. एजाज कुरेशीक मिळालेला जीवदान. ऍक्शन रिप्ले बघूया. थोडंसं बोटांचा वापर केलेलो, गती परिवर्तनाचा चेंडू, मिड ऑफचा खेळाडू बऱ्यापैकी पोचलो, पण शेवटच्या क्षणी सुटलेलो झेल. पकड़ो कैच, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस. बिल्कुल ये कैच छूटा या मैच ही छूटा वो देखना बहुत जरूरी है, क्योंकि बादल सेट बल्लेबाज है. अगर एजाज कुरैशी का विकेट मिलता तो कुछ भी विकेट आते, कमबैक करने का मौका मिलता, अवसर आपको मिलता, खुशियां आई थी. मैं समझता था इतना आसान कैच नहीं था, लेकिन इससे पहले योगेश पेडकर का एक जबरदस्त कैच लपक लिया गया है. वहां कुछ कोटि की फील्डिंग हुई, योगेश पेडकर ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, प्रशांत की बहुत अच्छी फील्डिंग रही. यहाँ मौका था आपके पास, मौका था, पीछे भी आए थे, सारी चीजें अच्छी थी. अब कमिटमेंट में कोई कमी नहीं थी. बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर. 53 ह्यो धाव फलक, 69 धावांचा एकूण लक्ष्य असा समोर. सूर्याचो चेंडू कबर पॉइंट सीमारेषेच्या दिशेने 1 धाव तर मिळतली. थोडीशी झाली ढिलाई, थोडंसं गेलेलो तोल आणि जोपर्यंत तोल सांभाळत चेंडू अडवत केलेली फेक 2 धाव्यानिशी 5क्याचो डबल गेम म्हणजे 55 धावा स्कोरबोर्डवर. छठा ओवर प्रगति पर है. अभी इस ओवर की आखिरी गेंद बहुत महत्वपूर्ण होगी. करंट रेट 9.43 का है. इस मुकाबले में ये गेंद बादल बहुत महत्वपूर्ण है. कामयाबी के दरवाजे उन्हीं के लिए खुलते हैं जो उन्हें खटखटाने की ताकत रखते हैं. ये गेंद सबसे बड़ी गेंद है और बहुत ही महत्वपूर्ण गेंद होगी गेंदबाज मणिरत्नम के लिए. 55, 55 फॉर 4. 6व्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू, परत एकदा लॉंग ऑफच्या दिशेने, यावेळी मिड ऑफ चांगल्या पोझिशन मध्ये आणि परत एकदा सुटलेलो झेल. एजाज कुरेशीक मिळालेला दुसरा जीवदान आणि एजाज कुरेशी असो खेळाडू असा जीवदान मिळाल्यानंतर ह्यो मारता कमी आणि घसटता जास्त. कोकणातल्या दशावतारातलो एक राक्षस असता जेका अमरत्वाचा वरदान, आणि आज या अमरत्वाचा वरदान जणू काय एजाज कुरेशीक मिळालेला. एकाच ओव्हरीत सुटलेले 2 झेल आणि रन पोचले 57 वर. एजाज कोपकर बीच मैदान पर है और एक बार नहीं भाई, आपने 2 बार गलती की है. ये तो कैच होना चाहिए था, ये कठिन कैच नहीं था. गेंद हाथ में भी बिल्कुल आई थी और बादल खुशियां आई थी, दरवाजे पर दस्तक भी दे रही थी. आपने लौटाने का काम किया, 1 बार नहीं 2 बार. एजाज कुरैशी का कैच एजाज कोपकर ने छोड़ दिया है. अब जाकर 12 गेंदें 12 रनों की जरूरत है. यहां से गलती करेंगे तो परेशानी हो सकती है. आप तब नहीं हारते जब आप गलतियां करते हैं, आप तब नहीं हारते जब आप गलतियां करते हैं, आप तब हारते हैं जब आप गलतियों को दोहराते हैं. या वर्ल्ड कप मध्ये आपण बघितला सूर्यकुमार यादवने टिपलेलो झेल आणि त्यानंतर भारताने जिंकलेलो वर्ल्ड कप. काही जुन्या खेळाडूंका आठवतलो तो झेल जो टिपलेलो श्रीशांतने मिसबाचो पाकिस्तान विरुद्ध आणि त्यावेळी सुद्धा भारताने जिंकलेलो वर्ल्ड कप. काही जुन्या खेळाडूंका आठवतलो 1983 चो वर्ल्ड कप, व्हिवियन रिचर्डसनचो फटको आणि कपिल देव निखंज यांनी टिपलेलो झेल. काळ खैचोय असलो, जमानो खैचोय असलो तरी महत्व त्या वाक्याचा तेव्हाही तेवढाच होता, आजही तेवढाच असा. लेलो कॅचेस, जीतो मॅचेस. 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता मात्र शिल्लक चेंडू आणि धावांचा गणित नवीन लगीन झालेल्या जोडप्यासारख्या हातात
हात घालून फिरताना 12 बॉल 12 रन. 7व्या ओव्हरीचा पहिलो चेंडू हलक्या हातान खेळलो मिडॉनच्या दिशेन. एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी वळवली पावला आणि खूपच सुंदर चपळ रनिंग बिटवीन द विकेट. कोकणात सध्या गावोगावी आढळणारे बिबटे वाघ असत आणि या बिबट्या वाघांच्या चपळाईची एक झलक दाखवणारा रनिंग बिटवीन द विकेट एजाज कुरेशी कडसून. सेंसिबल बल्लेबाजी दोनों बल्लेबाज कर रहे हैं. इस बार हल्के से खेल दिया था ऑन साइड पर मिड विकेट क्षेत्र में और सिंगल को डबल में कन्वर्ट किया है. बहुत बढ़िया बल्लेबाजी दोनों बैटर द्वारा. 59 धाव संख्येवर 10 धावांची गरज असताना डीप फाईन लेगच्या दिशेन पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सुप्रीमो चौकार. भारी खेळना ओ भगवा जरासा तू जोश भरासा ओ ऐसा मेळना ही जिंग चढू दे. एक्शन रिप्ले 77 पर आप देख रहे हैं. टिप्पा खाने के बाद घुमाव जरूर मिल रहा था लेकिन सही दिशा की तरफ गेंद नहीं थी. देखिए एक्शन रिप्ले 77 पर नितिन बाटो के बीच मैदान पर है और वो कमाल की बल्लेबाजी बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं. इस बार टाइमिंग बहुत ही बढ़िया. शानदार स्ट्रोक और 4 रन अर्जित किए. सुप्रीमो चौका. किस्मत आपको मौका देती है और मेहनत आपको चौका देती है. चौके के साथ प्रेशर रिलीज हो गया. नितीन माटुंगेच्या बॅट मधून बाहेर पडलेलो हो कोल्हापूरचो तांबडो पांढरो झणझणीत खणखणीत दणदणीत सुप्रीमो चौकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा या वाक्याची आणि डायलॉगची सुद्धा होतली आठवण. रन झाले 63. फक्त 6 धावांची गरज आणि 10 चेंडू बाकी राहिले. या चौकारानंतर आता मात्र शिल्लक चेंडू आणि रिक्वायर्ड रन्सची गणितामध्ये एक मोठी तफावत तयार झाली. एक मोठी तयार झालेली दरी आणि ही दरी भरून काढण्याची जबाबदारी आता मात्र बॉलरला घेऊची लागतली. अशफाक डॉट बॉल स्थिरावली. धावसंख्या 63 रन्सावर. 6 ची अजून गरज. अभी भी 2 अच्छी गेंदें आपको डालनी है. ड्रीम बॉल डालने की जरूरत है. अशफाक रबाडा गुजरात से बिलोंग करते हैं. लेग ब्रेक गेंदबाजी बहुत बढ़िया करते हैं. टर्न करते हैं लेकिन नियंत्रण अनुशासन की जरूरत है. एजाज कुरेशीचो एक सुंदर ड्राईव्हचा फटकोल मिड ऑफ क्लिअर करून लॉंग ऑफ पर्यंत पोहोचणारो. एकेरी धावेनिशी धावसंख्येत थोडस बदल. 64 यो धावफलक. फक्त 5 धावांची गरज. डिंगडॉंग रेड डेव्हिल्स अमरसाई संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतानाच US उमेश 11 मुंबई संघासाठी आता जबाबदारी घेऊची लागतली. कोणाक तरी एखाद दुसरी विकेट मिळवची लागतली. स्पर्धेत आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विकेट विकेट आणि विकेट गरजेची. विकेट की सख्त जरूरत है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला है और क्या वो ड्रीम बॉल आएगा? ड्रीम बॉल की जरूरत है अशफाक रबाडा को. और अभी तक 4 गेंदों में 7 रन. एक चौका आया. बाकी अगर देखें तो बढ़िया गेंदबाजी रही है लेकिन बादल इस मुकाबले में आपके पास बैंक बैलेंस जब ज्यादा नहीं है ना तब खर्चा भी ज्यादा नहीं करना है. नियंत्रण बहुत इंपॉर्टेंट. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज. हलक्या हातान ढकललेलो चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने फक्त 1 रन. एकेरी धावेनिशी 65 यो धाव फलक आणि विजयाचं लक्ष्य फक्त 4 पावलांनी दूर. फक्त 4 धावांची गरज. सामना खूप महत्वाचा आज डिंगडॉंग संघासाठी. कारण संघाचं हुकमी एक्को संघाचं माजी कर्णधार अष्टपैलू खेळाडू कैलासवासी विशाल भाई खऱ्या अर्थान श्रद्धांजली देण्यासाठी डिंगडॉंगला ह्यो सामना जिंकणं खूप गरजेचा होता. मिनी हेलिकॉप्टर बॉलरच्या कपडावरसून चेंडू सीमारेषा पार. सुप्रीमो चौकार नितीन माटुंगेचो आणि या चौकारानिशी एक मोठा विजय प्राप्त केलो डिंगडॉंग रेड डेव्हिल्स अमर साई संघान US उमेश 11 मुंबई संघावर.